त्यांचा फाउंडेशन कोर्स म्हणून आम्ही आयनिक क्लासेस सुरू केलेले आहेत. हे 6वी पासून ते 10वी पर्यंत हे आयनिक क्लासेस चालतात. यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षा घेतल्या जातात, जसं नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन, महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन, होमी भाभा एक्झामिनेशन, महाराष्ट्र स्कॉलरशिप एक्झामिनेशन, GESE एक्झामिनेशन, सायन्स ओलंपियाड एक्झामिनेशन, मैथ्स ओलंपियाड एक्झामिनेशन, इंग्लिश ओलंपियाड एक्झामिनेशन, हिंदी ओलंपियाड एक्झामिनेशन, म्युझिक ओलंपियाड, एलिमेंटरी अँड इंटरमिडिएट आर्ट्स एक्झामिनेशन, या वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी आम्ही क्लास 1ली पासून ते 9वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी या वेगवेगळ्या परीक्षांना बसवतो, त्यांच्याकडून तयारी करून घेतो, मोफत मध्ये त्यांना कोचिंग देतो आणि चांगल्या प्रकारे तयार करून विद्यार्थी कसे एक्सलंट वर्क करतील या परीक्षेमध्ये याची सुद्धा आम्ही खात्री करून घेतो. एवढंच नाही तर आमचे जे टीचर आहेत, इफ टीचर इज नॉट अप टू द मार्क, आय मीन टू से दे शुड बी अपडेटेड. कारण या शिक्षकांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी. तर सध्या नवीन नवीन जे उपक्रम शैक्षणिक क्षेत्रामध्ये येत आहेत ते शिक्षकांना माहीत व्हावेत म्हणून शिक्षकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंग आम्ही वर्षभर आयोजित केलेल्या असतात. वेगवेगळ्या संस्थांकडून, वेगवेगळ्या एक्सपर्ट कडून आम्ही शिक्षकांना ट्रेनिंग सुद्धा देतो. एवढंच नाही तर वर्षाच्या शेवटी आणि परीक्षा, वार्षिक परीक्षा 1 महिना पुढे आहे, त्यावेळेस आमचे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जाऊन पालकांना आणि विद्यार्थ्यांना भेटतात. याला एक प्रेमाची विजिट आपण म्हणतो. पालकांना जाऊन मार्गदर्शन करणं, विद्यार्थ्यांना जाऊन मार्गदर्शन करणं किंवा पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये प्रेमाचं वातावरण निर्माण करण्यासाठी these teachers are visiting the parents house or students house. याप्रमाणे 28 सूत्री कार्यक्रम आम्ही अकॅडमिक मध्ये राबवत आहोत आणि या 28 सूत्री कार्यक्रमामुळे आमचा गेल्या 5 वर्षापासूनचा रिझल्ट हा उत्कृष्ट, म्हणजे 100% रिझल्ट, 100% फर्स्ट क्लास. तो रिझल्ट मी तुम्हाला नंतर थोड्या वेळात देईन. त्यापूर्वी आपण अकॅडमिकचा जो दुसरा पॉइंट आहे, इव्हॅल्युएशन, हे फार महत्त्वाचं आहे. जसं प्रत्येक डॉक्टर जोपर्यंत त्या डॉक्टरांना पेशंटचा कोणता रोग आहे याचं डायग्नोसिस होत नाही तोपर्यंत ते चांगल्या प्रकारचे मेडिसिन देऊ शकत नाही. त्याप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यांकनला फार महत्त्वपूर्ण स्थान आहे. केवळ परीक्षा घेणे आणि रिझल्ट देणे याला महत्त्व नाही. संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलमध्ये एक वेगळ्या प्रकारची इव्हॅल्युएशन मेथड आम्ही राबवत आहोत आणि ती मेथड कशी याचं वर्णन मी तुम्हाला करतो की नंबर 1 मायक्रो टेस्ट. लेसन झाल्याबरोबर आम्ही मायक्रो टेस्ट कंडक्ट करतो. प्रत्येक लेसनला मायक्रो टेस्ट कंडक्ट करतो. शिक्षक त्या लेसनवरती 10 मार्काची, 20 मार्काची, डिपेंडिंग अपॉन द स्ट्रक्चर ऑफ द लेसन, त्याचा आकार किती मोठा आहे त्याप्रमाणे मार्काची आम्ही मायक्रो टेस्ट कंडक्ट करतो. त्यानंतर वर्षामध्ये 4 युनिट टेस्ट कंडक्ट करतो. पहिल्या टर्म मध्ये 2 आणि दुसऱ्या टर्म मध्ये 2 युनिट टेस्ट. कारण का आपलं सत्र 6 महिन्याचं असतं. प्रत्येक 3 महिन्यानंतर आम्ही एक टेस्ट कंडक्ट करतो आणि त्या 3 महिन्यामध्ये जे शिकवलेलं आहे त्याच्यावरती ही परीक्षा घेतली जाते. त्यानंतर टर्म एक्झामिनेशन 6 महिन्यानंतर होते. त्यानंतर 12 महिन्यानंतर ॲन्युअल एक्झामिनेशन होते. पण त्या अगोदर, ॲन्युअल एक्झामिनेशनच्या अगोदर आम्ही 10वीच्या आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना, 12वीच्या विद्यार्थ्यांना 4 बोर्ड परीक्षा घेतो. त्यांना परीक्षेचा सराव अशा प्रकारे देतो की ह्या 4 परीक्षा दिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांमध्ये एवढा आत्मविश्वास निर्माण होतो की ॲन्युअल एक्झामिनेशन त्याच्यासाठी काहीच राहत नाही. अगदी आनंदाने तो ॲन्युअल एक्झामिनेशनला सामोरे जातो. म्हणून करता प्री बोर्ड एक्झामिनेशन देऊन त्याला परीक्षांचा सराव त्यांच्याकडून करून घेतो. आता ह्या नुसत्या परीक्षा घेऊन रिझल्ट देणं हे काम नाहीये. याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो ती म्हणजे क्वेश्चन पेपर तयार करण्याची पद्धत जी आमची आहे ती ब्लू प्रिंट आम्ही ज्याला म्हणतो ती तयार केली जाते. पहिल्यांदा ही तयार करत असताना प्रत्येक लेसनला किती वेटेज द्यायचं, किती मार्क द्यायचे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांना किती मार्क द्यायचे, म्हणजे शॉर्ट आन्सर क्वेश्चन, लॉंग आन्सर क्वेश्चन, डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन किंवा फिलिंग द ब्लँक्स किंवा मॅच द फॉलोइंग, यांना किती मार्क द्यायचे, वेटेज फॉर क्वेश्चन, क्वेश्चन वाईज मार्क्स, त्यानंतर लेसन वाईज मार्क्स किती द्यायचे. ह्या 2 गोष्टी झाल्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वेटेज फॉर स्किल्स. ही कुठल्याही विद्यालयामध्ये राबवलं जात नाही, हे मला विशेष या ठिकाणी सांगावं लागतं.
कारण सीबीएसई जे स्किल्स आपल्या समोर ठेवले आहेत, नॉलेज, अंडरस्टँडिंग, ऍप्लिकेशन, हायर ऑर्डर थिंकिंग आणि इव्हॅल्युएशन, हे जे 5 स्किल आहेत, या 5 स्किलला आम्ही जास्त महत्व देतो. आणि प्रत्येक स्किल मधून किती प्रश्न विचारायचे हे ठरवून आम्ही क्वेश्चन पेपरची ब्लू प्रिंट तयार करतो आणि त्यानंतर क्वेश्चन पेपर बनवला जातो. एक क्वेश्चन पेपर बनवण्यासाठी एका शिक्षकाला कमीत कमी 15 दिवस द्यावे लागतात. त्यावेळेस ही ब्लू प्रिंट तयार होते. आणि मग ही ब्लू प्रिंट तयार झाल्यानंतर आम्ही क्वेश्चन पेपर तयार होतो आणि आम्ही परीक्षा घेतो. परीक्षा घेतल्यानंतर प्रत्येक आन्सर शीट जे आम्ही करेक्शन करतो त्यामध्ये क्वेश्चन वाईज अनालिसिस आम्ही पाहतो. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला जे मार्क दिलेले आहेत ते व्यवस्थित पाहून, उदाहरणार्थ एक प्रश्न आहे 5 मार्काचा, विद्यार्थी 36 आहेत एका वर्गामध्ये, त्या 36 पैकी जर त्या विद्यार्थ्यामध्ये 25 किंवा 30 विद्यार्थ्यांनी तो जर प्रश्न सोडवला असेल, याचा अर्थ शिक्षकांचं अध्यापन परिपूर्ण आहे. पण जर तोच प्रश्न 36 पैकी केवळ 5 किंवा 6 विद्यार्थ्यांनी सोडवला आणि बाकीच्या 25 विद्यार्थ्यांनी सोडवला नाही, याचा अर्थ अध्यापन कार्य बरोबर झालेलं नाहीये. तर क्वेश्चन वाईज अनालिसिस आणि त्यानंतर रिझल्ट अनालिसिस, म्हणजे 90% पेक्षा वर किती आहेत, 80% वर किती आहेत, 70% वर किती आहेत, रिझल्ट अनालिसिस करतो. आणि रिझल्ट अनालिसिस केल्यानंतर आम्ही रिझल्ट देतो. परंतु रिझल्ट अनालिसिस करत असताना फीडबॅक सर्टिफिकेट एक नवीन उपक्रम आम्ही शाळेत राबवलेला आहे. या फीडबॅक सर्टिफिकेट मध्ये आम्ही विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्नामध्ये कशा प्रकारे कार्य केलेलं आहे, प्रत्येक प्रश्नामध्ये कशा प्रकारे मार्क घेतलेले आहेत, किंवा प्रत्येक स्किल मध्ये त्यांनी किती मार्क घेतलेले आहेत त्याचं पर्सेंटेज काढतो आणि विद्यार्थ्याची लेवल ठरवतो. हे ठरवत असताना हे जे फीडबॅक सर्टिफिकेट आहे तुमच्या ठेवलेलं आहे, याच्यामध्ये वरती तुम्हाला दिसेल की विद्यार्थ्यांनी किती मार्क मिळवले. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये दिसेल की प्रत्येक स्किल वाईज त्याने किती मार्क मिळवले. आता त्याचे ग्राफ पेपर खाली दिलेले आहेत आम्ही, आणि त्यानंतर खाली त्याला वेगवेगळ्या प्रकारचे रिमार्क्स दिलेले. ते रिमार्क्स जे आहेत जर विद्यार्थ्यांनी 91% पेक्षा जास्त मार्क घेतले असतील तर त्याला आम्ही एक्सलंट रिमार्क देतो. जर विद्यार्थ्यांनी 75% पेक्षा वर मार्क घेतले असतील तर व्हेरी गुड रिमार्क देतो. जर विद्यार्थ्यांनी 60 ते 74% पर्यंत मार्क घेतले असतील तर गुड रिमार्क देतो. 45 पासून 59% पर्यंत मार्क घेतले असतील तर आम्ही त्याला ऍव्हरेज देतो. अशा प्रकारचे रिमार्क देऊन विद्यार्थ्यांचं सही मूल्यांकन, पालकांनी हा आमचा उपक्रम अत्यंत अप्रिशिएट केलेला आहे. कारण हे फीडबॅक सर्टिफिकेट कुठल्याही शाळेमध्ये दिलं जात नाही. हे फीडबॅक सर्टिफिकेट पाहिल्यानंतर प्रत्येक पालकाला आपला विद्यार्थी कशा प्रकारे कार्य करत आहे याची जाणीव होते. केवळ ज्ञानामध्ये विद्यार्थी चांगला असता कामा नये, परंतु ज्या वेगवेगळ्या स्किल आहेत, म्हणजे रीडिंग स्किल असेल, रायटिंग असेल, ग्रामर असेल, लिटरेचर असेल, नॉलेज असेल, अंडरस्टँडिंग असेल, ऍप्लिकेशन असेल, हायर ऑर्डर थिंकिंग असेल, या सर्व स्किल मध्ये कशा प्रकारे विद्यार्थी करतो त्याचं ज्ञान या फीडबॅक सर्टिफिकेट पासून दिलं जातं. तो मग फीडबॅक सर्टिफिकेट हा एक, त्यानंतर रिपोर्ट कार्ड 2, आणि तिसरं एक आम्ही लॅडर तयार केलेलं आहे, लर्निंग लॅडर. म्हणजे प्रत्येक परीक्षेनंतर आम्ही रिपोर्ट कार्ड देतो, फीडबॅक सर्टिफिकेट देतो. त्यानंतर तिसरं महत्वाचं कार्ड म्हणजे त्याला आम्ही माय लर्निंग माइलस्टोन म्हणतो. माय लर्निंग माइलस्टोन म्हणजे प्रत्येक विषयामध्ये विद्यार्थ्यानं प्रत्येक स्किल मध्ये कशा प्रकारे प्रगती केली आहे त्याचं पूर्ण वर्णन या माय लर्निंग माइलस्टोन मध्ये त्याला मिळेल. आणि त्यानंतर माय डेव्हलपमेंट माइलस्टोन, केवळ विद्यार्थ्याला पुस्तकी ज्ञानामध्ये पारंगत करायचं नाहीये, तर प्रत्येक विद्यार्थी फिजिकल डेव्हलपमेंट, सोशल डेव्हलपमेंट, इमोशनल डेव्हलपमेंट, पर्सनल डेव्हलपमेंट, आणि या प्रकारे हे चार महत्वपूर्ण जे पॉइंट आहेत की विद्यार्थी फिजिकली, सोशली, इमोशनली आणि पर्सनली कशा प्रकारचा आहे त्याचं सुद्धा वर्णन आम्ही आमच्या ह्या रिपोर्ट कार्ड मध्ये दिलेलं आहे. हे पाहिल्यानंतर आपला विद्यार्थी इमोशनली कसा आहे, सोशली कसा आहे किंवा फिजिकली कसा आहे आणि त्याची पर्सनॅलिटी कशी आहे हे पालकांना समजून येतं. म्हणून प्रत्येक परीक्षेनंतर हा माय डेव्हलपमेंट माइलस्टोन प्लस माय लर्निंग माइलस्टोन या प्रकारचं रिपोर्ट कार्ड सुद्धा विद्यार्थ्याला दिलं जातं. याप्रमाणे
आमचं इव्हॅल्युएशन असतं. अशा प्रकारचं इव्हॅल्युएशन केल्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांचे 2 ग्रुप बनवतो मार्काच्या आधारे. पहिल्या ग्रुपला म्हटलेलं आहे ब्राईट स्टुडंट्स आणि दुसऱ्या ग्रुपला म्हटलेलं आहे लेट ब्लूमर्स, उशिरा उमलणाऱ्या कळ्या किंवा लेट ब्लूमर्स. आम्ही स्लो लर्नर किंवा डल असं म्हणत नाही, तर त्यांना आम्ही लेट ब्लूमर्स नाव दिलेलं आहे. आणि यामध्ये ब्राईट स्टुडंटसाठी एक वेगळा इनरिचमेंट प्रोग्राम आम्ही तयार करतो आणि लेट ब्लूमर्स या विद्यार्थ्यासाठी रिमेडियल कोचिंग प्रोग्राम तयार करतो. आणि दररोज शाळा सुटल्यानंतर हे जे विद्यार्थी आहेत, जे स्लो लर्नर्स ज्याला आपण म्हणतो किंवा लेट ब्लूमर्स, यांच्याकरता एक सेपरेट एक्स्ट्रा पिरियड दररोज घेऊन त्या विद्यार्थ्यांना ब्राईट स्टुडंट्सच्या बरोबर आणण्याचा प्रयत्न करतो. ही आमची इव्हॅल्युएशन सिस्टम आहे. तेव्हा अकॅडमिक दृष्टीनं आमचं विद्यालय कसं कार्य करतं याचं वर्णन मी तुमच्या समोर ठेवलं आहे. आणि या परिणाम स्वरूप 2013 पासून ते 2019-20 पर्यंत आमच्या शाळेचा रिझल्ट हा 100% आहे आणि 100% फर्स्ट क्लास आहेत. याचा तुमच्या पुढे एक मी हे ठेवलेलं आहे, ग्राफ आहे. 2013 पासून आमचा 10वीचा रिझल्ट सुरू झालेला आहे. 2013 पासून ते 2020 पर्यंत दरवर्षी या शाळेनं 100% रिझल्ट, 100% फर्स्ट क्लास. आणि सगळ्या वर्षांचा रिझल्ट मी तुमच्या समोर ठेवू शकत नाही, परंतु गेल्या वर्षीचा रिझल्ट ठेवतो. गेल्या वर्षी 10वी मध्ये 19-20 मध्ये 127 विद्यार्थी परीक्षेला बसले. 91 पेक्षा वर जास्त मार्क घेणारे 58 विद्यार्थी होते. 81 ते 90 दरम्यान 48 होते. 71 ते 80 दरम्यान 16 होते आणि 61 ते 70 दरम्यान 5 विद्यार्थी होते. याप्रमाणे सर्व विद्यार्थी फर्स्ट क्लास मध्ये पास झालेले आहेत. त्यानंतर सब्जेक्ट वाईज जर आपण रिझल्ट अनालिसिस जर केलं तर गेल्या वर्षीचा रिझल्ट आमचा असं दिसून येईल की 100 पैकी 100 मार्क घेणारे 17 विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये आहेत. म्हणजे विषयवार इंग्लिशमध्ये 2 आहेत, मराठीमध्ये 3 आहेत, हिंदीमध्ये नाही, मॅथ्समध्ये 9 आहेत, सायन्समध्ये 1 आहे, सोशल सायन्समध्ये 2 आहेत. हे देशामध्ये 100 पैकी 100 मार्क म्हणजे मार्क या विषयामध्ये घेऊन हे 17 विद्यार्थ्यांनी मेरिट सर्टिफिकेट प्राप्त केलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती जे विद्यार्थी देशामध्ये ते 27 आहेत 127 पैकी, आणि तिसऱ्या क्रमांकावरती एकूण 37 विद्यार्थी आहेत की ज्यांनी देशामध्ये 98 मार्क प्रत्येक विषयात घेऊन तिसरा क्रमांक प्राप्त केलेला आहे. याप्रमाणे आमचा हा रिझल्ट आहे, थोडक्यात तुमच्या समोर ठेवलेला आहे. यानंतर ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन आम्ही कंडक्ट करतो त्यामध्ये डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक कॉम्पिटिशन ही स्पर्धा आम्ही घेतोय. कारण या परीक्षेच्या माध्यमातूनच विद्यार्थी आयशर सारख्या चांगल्या संस्थेमध्ये जाऊन सायंटिस्ट बनू शकतात. दरवर्षी आम्ही या परीक्षेला कमीत कमी 100 जास्त किंवा आणखी जास्त विद्यार्थी बसवतो. गेल्या वर्षी 100 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 68 विद्यार्थी या बालवैज्ञानिक स्पर्धेमध्ये पास झालेले आहेत. 14 विद्यार्थी हे सेकंड लेवलला गेले आणि 3 विद्यार्थी हे थर्ड लेवलला गेले. त्यापैकी एका विद्यार्थ्याला गोल्ड मेडल मिळालेलं आहे आणि 2 विद्यार्थ्यांना सिल्वर मेडल मिळालेलं आहे. सायन्स ऑलिम्पियाड मध्ये आमच्या शाळेचे गेल्या वर्षी 1956 विद्यार्थी बसले होते, रजिस्टर्ड होते. 1937 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 1937 विद्यार्थी पास झाले. त्यापैकी 70 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल घेतलेलं आहे, 76 विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल घेतलेलं आहे आणि 74 विद्यार्थ्यांनी ब्रॉन्झ मेडल घेतलेलं आहे. आणि झोनल मेडल म्हणून जे आहेत ते 18 विद्यार्थी आहेत. गेल्या वर्षी सायन्स ऑलिम्पियाड मध्ये आमच्या शाळेला प्राचार्यांना बेस्ट प्रिन्सिपल म्हणून अवॉर्ड दिलेला आहे आणि 2000 रुपये रोख असं बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड आणि ट्रॉफी आणि एक सर्टिफिकेट आमच्या शाळेला मिळालेलं आहे. एवढंच नव्हे तर पंकज बागडे, अविनाश जाधव, कृष्णा चव्हाण हे 3 शिक्षक बेस्ट टीचर अवॉर्ड म्हणून घोषित केलेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्र स्कॉलरशिप यामध्ये 5वी आणि 8वी या 2 वर्गाचे विद्यार्थी परीक्षा देतात. 5वी मध्ये 74 विद्यार्थी रजिस्टर्ड होते, 68 अपियर झाले, 36 पास झाले. 8वी मधील 59 विद्यार्थी बसले, 57 पास झाले, 40 विद्यार्थी 57 अपियर झाले, 40 विद्यार्थी पास झालेले आहेत. आता ही आमचं प्रायव्हेट स्कूल असल्यामुळं महाराष्ट्र गव्हर्नमेंट आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना पास झालं किंवा पहिला क्रमांक पटकावला तरी स्कॉलरशिप देत नाहीत, कारण हे प्रायव्हेट स्कूल आहे. त्यानंतर महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन मध्ये 31 विद्यार्थी रजिस्टर्ड होते,
27 विद्यार्थी अपियर झाले, 24 विद्यार्थी पास झालेले. नॅशनल टॅलेंट सर्च मध्ये 36 विद्यार्थी रजिस्टर्ड होते, 25 विद्यार्थी अपियर झाले, 20 विद्यार्थी पास झाले आणि 2 विद्यार्थ्यांना कन्सॉलेशन प्राइज मिळालेलं आहे. महाराष्ट्र म्युझिक ऑलिम्पियाड मध्ये मालू गौरी ही विद्यार्थिनी स्टेट लेवलला फर्स्ट आलेली आहे. 9वीची विद्यार्थिनी गाण्यामध्ये ही फर्स्ट आलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्र म्युझिक ऑलिम्पियाड एक्झाम स्टेट रँकिंग मध्ये आमचा वर्धमानी दिव्य रितेश हा विद्यार्थी थर्ड आलेला आहे स्टेटमध्ये, महाराष्ट्र स्टेटमध्ये. 19-20 मध्ये आणखीन 4 विद्यार्थी जे आहेत ते म्युझिक ऑलिम्पियाड मध्ये त्यांनी फर्स्ट क्लास मध्ये पास झालेले आहेत. यानंतर अखिल भारतीय राष्ट्रभाषा हिंदी प्रतियोगिता या परीक्षेला आमचे विद्यार्थी 322 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. पुरस्कार जे प्राप्त केले 6 विद्यार्थी आहेत. स्वर्ण पदक घेणारे 10, रजत पदक 12 आणि कांस्य पदक 8. त्यानंतर ड्रॉइंग एक्झामिनेशन जी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन होते त्याच्यामध्ये एलिमेंटरी मध्ये 28 विद्यार्थी पास झालेले आहेत, इंटरमिडिएट मध्ये 13 विद्यार्थी पास झालेत. GESE ही एक एक्झामिनेशन आहे, इंग्लंडची एक संस्था आहे. इंग्लिशमध्ये विद्यार्थ्यांना पारंगत करण्यासाठी किंवा चांगल्या प्रकारे इंग्लिश विद्यार्थी कसं बोलतील, त्यांचं उच्चारण चांगलं कसं होईल, इंग्लिशवरती त्यांचं कमांड कसं बसेल, याकरता ही संस्था, इंग्लंडची संस्था काम करते. आणि या परीक्षेमध्ये आमचे गेल्या वर्षी 132 विद्यार्थी बसले होते, 132 पास झालेले आहेत. त्यापैकी 75 विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये आहेत आणि 57 विद्यार्थी मेरिट मध्ये आहेत. या परीक्षेच्या माध्यमातून आमचा संपर्क ट्रिनिटी कॉलेज जे इंग्लंडमध्ये आहे त्या ट्रिनिटी कॉलेजशी आमचा संबंध आहे. ज्यावेळेस हे विद्यार्थी ग्रॅज्युएट होतील आणि जर इंग्लंडमध्ये गेले तर त्या कॉलेजमध्ये या विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश मिळेल किंवा त्यांना तिथे सन्मान केला जाईल. तर हा एकंदर अकॅडमिक दृष्टिकोनातून विद्यालय कसं काम करत आहे हे मी तुमच्या समोर ठेवलं. आणि हे अशा प्रकारे एक उत्कृष्ट काम होत असल्यामुळं आमच्या विद्यालयाची संख्या 3 वर्षापूर्वी 550 विद्यार्थी, आज आमच्या शाळेमध्ये टोटल विद्यार्थी आहेत 2256 आणि 210 कर्मचारी आहेत, शिक्षण 55 आहेत. तर ही शाळा वाढत चालली. आमच्या शाळेची मर्यादा आता संपलेली आहे, आम्ही ऍडमिशन देऊ शकत नाही. प्रत्येक वर्षी 2 ते 2,500 विद्यार्थी ऍडमिशन घेण्यासाठी येतात, परंतु आम्ही त्यांना देऊ शकत नाही. कारण संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल केवळ लातूरमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सध्या चमकत आहे किंवा महाराष्ट्रामध्ये त्याची प्रभुत्व निर्माण झालेलं आहे. आता उत्कृष्ट विद्यालयाचा पहिला पॉइंट अकॅडमिक मी तुमच्या समोर ठेवला. आता दुसरा पॉइंट CCA, को करिक्युलर ऍक्टिव्हिटी, ज्याला आपण मराठीमध्ये बहिशालीय कार्यक्रम म्हणतो. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास प्राप्त करून घेण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना चहुमुखी विकास साध्य करण्यासाठी दुसरा जो पॉइंट आहे तो को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, ज्याला आपण CCA म्हणतो. या CCA अंतर्गत आम्ही पूर्ण विद्यार्थी जे आहेत 4 भागामध्ये विभाजित केलेले आहेत आणि त्या प्रत्येक भागाला, प्रत्येक ग्रुपला एक नाव दिलेलं आहे. पहिला ग्रुप आहे अब्दुल कलाम हाऊस, दुसरा आहे छत्रपती शिवाजी हाऊस, तिसरा आहे महाराणा प्रताप हाऊस, चौथा आहे डॉक्टर हाऊस. या 4 ग्रुपमध्ये, या 4 ग्रुपमध्ये आम्ही कॉम्पिटिशन घेतो. प्रत्येक आठवड्याला एक कॉम्पिटिशन असतं. शुक्रवारी प्रायमरी सेक्शनसाठी कॉम्पिटिशन असतं आणि शनिवारी सेकंडरी सेक्शनसाठी कॉम्पिटिशन असतं. आता हे कोणते कॉम्पिटिशन आहेत तर ही 2 प्रकारची कॉम्पिटिशन आहेत. एक अकॅडमिक कॉम्पिटिशन आणि एक कल्चरल. विद्यार्थ्यांना पारंगत करायचं आम्हाला, म्हणून इंग्लिश स्पेलिंग कॉम्पिटिशन, मराठी इंग्लिश एज्युकेशन कॉम्पिटिशन, एसे रायटिंग कॉम्पिटिशन, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, डिबेट कॉम्पिटिशन, एक्सटेम्पोरी स्पीच कॉम्पिटिशन, ड्रॉइंग कॉम्पिटिशन, सोलो सॉन्ग, ग्रुप सॉन्ग, सोलो डान्स, ग्रुप डान्स, मोनो ऍक्टिंग, ड्रामा कॉम्पिटिशन, मॅथ्स क्विज कॉम्पिटिशन, ग्रीटिंग कार्ड कॉम्पिटिशन, राखी मेकिंग कॉम्पिटिशन, रंगोली मेकिंग कॉम्पिटिशन, काइट फ्लाइंग, डिस्प्ले बोर्ड, ॲन्युअल डे, असे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पिटिशन आम्ही कंडक्ट करतो. आणि विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला गाता आलं पाहिजे, त्याला वाजवता आलं पाहिजे, त्याला बोलता आलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीची आम्ही काळजी घेतो, सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करतो. याच CCA अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे फेस्टिवल आहेत. मग ते रिलिजियस फेस्टिवल, रक्षाबंधन असेल, गणेश उत्सव असेल, दसरा असेल, दिवाळी असेल, रमजान ईद असेल, मकर संक्रांती असेल,
हे सर्व फेस्टिवल आम्ही साजरे करतो. विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्य निर्माण करण्याचा प्रयत्न असला पाहिजे. आपल्या संस्कृतीबद्दल विद्यार्थ्यांमध्ये एक अभिमान असला पाहिजे. तो सांस्कृतिक बनला पाहिजे. त्याच्यावरती चांगले संस्कार झाले पाहिजेत. म्हणून आपल्या पूर्वजांच्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरा या फेस्टिवलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर आम्ही ठेवतो. त्यानंतर नॅशनल फेस्टिवल्स, इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डे, गांधी जयंती, जे नॅशनल फेस्टिवल आहे हे सेलिब्रेट करतो. याच्या पाठीमागचा उद्देश जस्ट टू क्रिएट द patriotism among the students, just to achieve the national integration. राष्ट्रीय एकात्मता आपल्या देशासाठी आवश्यक आहे आणि ती प्राप्त करण्यासाठी आम्ही हे नॅशनल सण साजरे करतो. यानंतर इम्पॉर्टंट डेज आहेत. विद्यार्थ्यांमध्ये पूर्ण ज्ञान किंवा पूर्ण विकसित त्याच्यामधलं जे पूर्णत्व आहे त्याचं प्रगटीकरण करण्यासाठी वेगवेगळे डे आहेत. मग ते इंटरनॅशनल योगा डे असेल, अर्थ डे असेल, इन्व्हायरमेंट डे असेल, हेरिटेज डे असेल, हिंदी डे असेल, मराठी डे असेल, टीचर्स डे असेल, चिल्ड्रन्स डे असेल, तुकाराम बीज असेल, शिवाजी महाराज बर्थ अॅनिव्हर्सरी असेल किंवा डॉक्टर आंबेडकर जयंती असेल, मराठवाडा लिबरेशन डे असेल, महाराष्ट्र डे असेल, शाहू महाराज बर्थडे डे असेल, कॉन्स्टिट्यूशन डे असेल, सायन्स डे, मॅथ्स डे, नॅशनल स्पोर्ट्स डे, शाहू महाराज बर्थ अॅनिव्हर्सरी, हे सगळे डे आम्ही सेलिब्रेट करतो आणि विद्यार्थ्यांना याबद्दलची पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतो. याचं कारण असं की विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञानामध्ये नव्हे तर बाकी सर्व नॉलेज त्याला मिळालं पाहिजे. त्यानंतर दरवर्षी आम्ही एक्सकर्शन ट्रिप काढतो. आमच्या शाळेचं सर्व मॅक्झिमम 90% विद्यार्थी एक्सकर्शन मध्ये भाग घेतात आणि याच्या माध्यमाद्वारे की जी ऐतिहासिक स्थळं आहेत, जी सांस्कृतिक स्थळं आहेत, अशी सर्व देशातील महत्वपूर्ण स्थळं आम्ही त्यांना दाखवण्याचा एक्सकर्शनच्या माध्यमातून प्रयत्न करतो. त्यानंतर स्काउट गाईड मुवमेंट आमच्या विद्यालयामध्ये आहेत. 64 मुली गाईड आहेत, 64 विद्यार्थी स्काउट आहेत, 2 स्काउट मास्टर आहेत, 2 गाईड कॅप्टन आहेत आणि स्काउट आणि गाईडच्या माध्यमातून त्यांच्या मनामध्ये आणि व्हॉलंटियर सर्व्हिस काही न घेता दुसऱ्यांची सेवा करणं हा जो प्रमुख स्काउट गाईडचा जो उद्देश आहे तो साध्य करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यानंतर नेक्स्ट उपक्रम आमचा आहे ॲडोलसन्स एज्युकेशन प्रोग्राम. कारण विद्यार्थी 6वीला आल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये बदल होतात, परिवर्तन होतात. त्यामुळे त्याला ॲडोलसन्स एज्युकेशन आपण दिलं पाहिजे की शरीरामध्ये होणारे जे बदल आहेत ते कशा प्रकारचे आहेत. मग ते मुली असतील किंवा मुलं असतील यांना डॉक्टरांकडून एक तज्ञ डॉक्टर शाळेमध्ये बोलून त्यांच्या मार्फत हे शिक्षण दिलं जातं. त्यानंतर आमच्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक उपक्रम आम्ही राबवत आहोत. त्याच्या अंतर्गत रोबोटिक्स क्लासेस आम्ही घेत आहोत की शाळेतले जे काही विद्यार्थी निवडक विद्यार्थी सिलेक्ट करून कमीत कमी 150-200 विद्यार्थी सिलेक्ट करतो आणि त्यांना रोबोचं ज्ञान देतो. आज आमचे विद्यार्थी रोबोटिक तयार करण्यामध्ये पारंगत झालेले आहेत. ते एका ठिकाणी बसून केवळ बटन दाबून फॅन चालू करतात आणि रिमोट न फॅन चालू करतात किंवा आणखीन बरेचसे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये. रोबोटिक्स मध्ये विद्यार्थ्यांना आम्ही शिकवलेलं आहे आणि त्यांना एक सायंटिस्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यानंतर चिल्ड्रन फन फेअर दरवर्षी आम्ही सेलिब्रेट करत असतो. वेगवेगळ्या प्रकारचे पाहुणे बोलून विद्यार्थ्यांमार्फत की व्यापार कसा करावा, व्यावहारिक ज्ञान काय असतं, एकमेकाशी संबंध कसे असावे याचं ज्ञान देण्यासाठी दरवर्षी बालमेळा आम्ही साजरा करत आहोत. तर शिशी अंतर्गत हे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही शाळेमध्ये घेतो आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करतो. आता उत्कृष्ट स्कूलचा तिसरा जो महत्वपूर्ण पॉइंट आहे तो म्हणजे गेम्स अँड स्पोर्ट्स. मला सांगायला आवडेल की आमच्या मॅनेजमेंट कमिटीनं अत्यंत सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर आमच्या शाळेमध्ये निर्माण केलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ग्राउंड आहेत आणि या गेम्स आणि स्पोर्ट्स मध्ये आम्ही अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. मला सांगायला आनंद वाटेल की दरवर्षी आम्ही जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडून पहिलं किंवा दुसरं पारितोषिक 1.5 लाखाचं किंवा 75,000चं पारितोषिक दरवर्षी आम्ही प्राप्त करत असतो आणि प्राप्त करत आहोत. आता हे जे गेम्स अँड स्पोर्ट्स आहेत याच्याबद्दल मला एक तुम्हाला सांगावं असं वाटतं की आमच्याकडे 5 पीटी आहेत, फिजिकल एज्युकेशन टीचर, आणि 10 फिजिकल एज्युकेशन टीचर हे पार्ट टाइम आहेत. ते केवळ 2 तासाकरता शाळेमध्ये येतात. असे 15 टीचर विद्यार्थ्यांना शिकवतात. आमचा एक हॉबी पिरियड असतो की ज्यावेळेस विद्यालय संपत म्हणजे 3 वाजता विद्यालय संपल्यानंतर 3 ते 4 आम्ही एक हॉबी पिरियड ठेवलेला आहे.
सर कन्क्लूड करा आता. अच्छा 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 फास्ट. बर, गेम्स आणि स्पोर्ट्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्राउंड आमच्याकडे आहेत. मग ते बास्केटबॉल ग्राउंड असेल, फुटबॉल ग्राउंड असेल, व्हॉलीबॉल ग्राउंड असेल, ही सगळे ग्राउंड आहेत. एवढंच नाही तर इंडोर स्टेडियम आमच्याकडे तयार केलं आहे, एक स्विमिंग पूल आहे. आणि ह्या वेगवेगळ्या ग्राउंड आणि वेगवेगळे शिक्षक हे विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या गेम्समध्ये परिपूर्ण केलेलं आहे. आमचं स्पोर्ट्स अचिव्हमेंट गेल्या वर्षी तुम्हाला फक्त सांगतो की डिस्ट्रिक्ट लेवलला आमचे 227 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. डिव्हिजन लेवलवर 67 विद्यार्थी सिलेक्ट झाले. स्टेट लेवलवर 28 विद्यार्थी सिलेक्ट झाले. नॅशनल लेवलवर 2 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून एक 2 मिनिटांमध्ये तुमच्या पुढे मी ठेवू इच्छितो. की आमची विद्यालय बिल्डिंग जी आहे ती परिपूर्ण आहे. विद्यालयाच्या समोर फाउंटन्स आहेत, गार्डन आहे विद्यालयामध्ये, वेगवेगळ्या लॅब आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे क्लब आहेत, सुंदर लायब्ररी आहे. विद्यालयामध्ये RO सिस्टम बसवलेली आहे. त्यानंतर सोलार सिस्टम बसवली आहे. STP प्लांट बसवलेला आहे. जे पाणी जेवढं आम्ही वापरतो तेवढं पाणी STP प्लांट मध्ये गेल्यानंतर शुद्ध होऊन त्याचा वापर आम्ही विद्यालयामध्ये जे गार्डन आहे त्यासाठी करतो. त्याप्रमाणे हॉस्टेल आहे. हॉस्टेलमध्ये 200 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 50 मुली आणि 150 मुलं आहेत. मेस आहे. आमचं विद्यालय हे डे बोर्डिंग स्कूल आहे. विद्यार्थी सकाळी येतात, मेसमध्ये ब्रेकफास्ट घेतात, दुपारचं जेवण विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिलं जातं आणि संध्याकाळचा नाश्ता दिल्यानंतर विद्यार्थी घरी जातात. याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून सुद्धा आमचं विद्यालय परिपूर्ण आहे. तेव्हा उत्कृष्ट विद्यालयाचे 4 पॉइंट मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत. 1 अकॅडमिक, 2 CCA, 3 गेम्स अँड स्पोर्ट्स आणि 4 इन्फ्रास्ट्रक्चर. या 4ही दृष्टिकोनातून संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल एक उत्कृष्ट विद्यालय मानलं जातं. याचे रिझल्ट उत्कृष्ट आहेत. पालकांचे याबद्दल अगदी चांगल्या प्रकारच्या भावना आहेत. पालकांचं पूर्ण सहकार्य आहे. आणि विशेष म्हणजे मला या ठिकाणी सांगायला आवडेल की आमची मॅनेजमेंट कमिटी आमच्या विद्यालयामधून जे उपक्रम आम्ही त्यांच्या समोर ठेवतो त्या प्रत्येक उपक्रमाला आमच्या मॅनेजमेंट कमिटीचा आशीर्वाद असतो. आणि त्यामुळं हे विद्यालय एक एक्सलंट विद्यालयामध्ये रूपांतरित करण्याकरता आम्हाला अत्यंत सरळ आणि सोपं झालेलं आहे. एवढं या सर्व गोष्टी मी तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत. परंतु मला एक विनंती करावीशी वाटते की आपण जर या ठिकाणी आलात तर एक दिवस आम्हाला द्या. आल्यानंतर आमच्या विद्यालयातील प्रत्येक उपक्रम आपल्या समोर अगदी वास्तविक रूपामध्ये ठेवून तुम्हाला विद्यालयाची आणखी चांगल्या प्रकारे माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करू. तेव्हा आपण सर्वांनी बराचसा वेळ मी तुमचा घेतला आणि मला तुम्ही प्रतिसाद दिला, यामुळं परत एकदा मी संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. शैक्षणिक गुणवत्ता आणि शिक्षण क्षेत्रामध्ये दर्जा कसा वाढवावा यासाठी संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलच्या माध्यमातून आपण केलेले प्रयत्न आणि संस्थेच्या माध्यमातून आपल्याला पुरवण्यात आलेल्या सुविधा ह्या जागतिक पातळीवर आपला विद्यार्थी दर्जेदार कसा बनेल याच दृष्टिकोनातून अत्यंत उपयोगी आणि महत्त्वाच्या ठरणार आहेत. या संदर्भात बिल गेट्सने आपलं एक परीक्षण नोंदवलेलं आहे. बिल गेट्स असं म्हणतात, जागतिक पातळीवर भारतीय विद्यार्थ्यांचं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आगमन होत आहे. भारतीय विद्यार्थी या क्षेत्रामध्ये नेतृत्व करतायत. याचा अर्थ असा होतो की भारतामधल्या शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी हे गुणवत्तापूर्णरित्या प्रयत्न करत असल्याची लक्षणं आहेत असं बिल गेट्स यांनी म्हटलेलं आहे. आपणही त्याच दिशेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे प्रयत्न करत आहात. धन्यवाद सर. शिवछत्रपती शिक्षण संस्थेचं जे महाविद्यालय संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशाच्या काही भागामध्ये लातूर पॅटर्न किंवा राजर्षी शाहू पॅटर्न निर्माण करणारं महाविद्यालय म्हणून ओळखलं जातं, त्या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर महादेवजी चव्हाण यांना मी विनंती करतो की त्यांनी
आपण सविस्तर मार्गदर्शन करावं. आदरणीय गव्हाणे सर. थँक्यू पटवारी सर. शिवछत्रपती शिक्षण संस्था लातूर आणि शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड यांच्या संयुक्त विद्यमाने या ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाला उपस्थित आमच्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व, ज्यांना आम्ही शिक्षण क्षेत्रातले विश्व पितामह म्हणून ओळखलं जातं, ते आदरणीय या बैठकीचे अध्यक्ष डॉक्टर गोपाळरावजी पाटील साहेब. कुरुंदवाड या गावातून शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड त्यांचे अध्यक्ष प्राध्यापक शरद पराडकर सर, ज्यांनी या कार्यक्रमाचं प्रस्तावित केलेलं आहे ते सतीश माने सर, ज्यांनी आता सविस्तर असं जवळपास 50 मिनिट मार्गदर्शन केलेलं आहे ते संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलचे प्राचार्य महिंदरगी सर, सर्व प्राध्यापक, आमचे प्लेसमेंट ऑफिसर राहुल आठवले सर, पटवारी सर, सर्व शिक्षक, विद्यार्थी मित्रांनो, मी पहिल्यांदा या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं महाविद्यालयातर्फे स्वागत करतो. पहिल्यांदा या कोविड-19 मुळे एकूणच जगामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे जे काही लाखो लोक मृत्युमुखी पडलेली आहेत, त्या सर्वांना मी महाविद्यालयाच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या संस्थेमध्ये आणि आमच्या संस्थेशी संबंधित असणारे आदरणीय खंडेरावजी माने सर यांचंही मागे 2-3 महिन्यापूर्वी निधन झालेलं आहे. त्यांनाही मी महाविद्यालयातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मी जास्त बोलणार नाही. आदरणीय आप्पा, ज्यांना आम्ही आप्पा म्हणतो, ते आदरणीय आप्पा आपल्याशी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. पण थोडक्यामध्ये हा लातूर पॅटर्न काय आहे, आता महिंदरगी सरांनी सविस्तर सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत, तिथे उपक्रम कसे राबवले जातात त्याविषयी त्यांनी बोललेले आहेत. मी त्याच्यामध्ये आता जास्त खोलात जाणार नाही. फक्त थोडक्यात एक संस्थेची ओळख आणि या महाविद्यालयानं लातूर पॅटर्न कसा निर्माण केलेला आहे, त्याचे आउटपुट्स काय आहेत, या गोष्टीवर मी थोडक्यामध्ये भर देणार आहे. एक खरं पाहिलं तर आपली शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड आणि आमची शिवछत्रपती शिक्षण संस्था लातूर, आपल्याला जेव्हा 100 वर्ष पूर्ण झाली तेव्हा या संस्थेचा जन्म झालेला आहे. आज या संस्थेचं सुवर्ण महोत्सव वर्ष साजरं केलेले, मागच्या वर्षी महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव चालू आहे आणि आपल्या संस्थेला जवळपास 150 वर्ष स्थापना होऊन झालेली आहे. तसं पाहिलं तर ही संस्था वयाच्या मानानं खूप छोटी संस्था आहे. या संस्थेची स्थापना करत असताना मराठवाड्यातल्या या भागातील ज्या विद्यार्थी, होतकरू विद्यार्थ्यांना एक न्याय मिळावा आणि या भूमिकेमधून 1968 ला ही शिवछत्रपती शिक्षण संस्था आदरणीय डॉक्टर गोपाळरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या संस्थेची स्थापना झाली गेली आणि याला नाव देताना सुद्धा अत्यंत समर्पक असं नाव दिलेलं आहे. ज्याला आपण एक आयडियल किंग ऑफ द वर्ल्ड असं म्हणतो, त्या आदरणीय, सन्माननीय, पूजनीय असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या नावानं ही संस्था स्थापन केली गेली. याच्यातूनच या सर्व संस्था चालकांची एक दूरदृष्टी आपल्याला दिसते. हे करत असताना या संस्थेचं बोधचिन्ह काय असलं पाहिजे, या संस्थेचं ब्रीदवाक्य काय असलं पाहिजे, याच्यावर सुद्धा संस्थेनं खूप विचार करून त्या काळामध्ये 1968च्या काळामध्ये एवढा विचार आणि दूरदृष्टी ठेवून या संस्थेची स्थापना, या संस्थेचं बोधचिन्ह, या संस्थेचं ब्रीदवाक्य हे ठरवलेलं आहे. ज्याला आपण फिनिक्स पक्षी म्हणतो, राखेतून जन्म घेतलेला आणि आकाशात उंच उंच भरारी मारणारा हा फिनिक्स पक्षी, याप्रमाणे जसं बोधचिन्ह आहे त्याच पद्धतीनं 50 वर्षामध्ये आकाशाला गवसणी घालण्याचं काम या शिवछत्रपती शिक्षण संस्था आणि राजर्षी शाहू महाविद्यालयानं केलेलं आहे. एक आरोह तमसो ज्योती हे जे ब्रीदवाक्य आहे की त्याच पद्धतीनं एक अंधारातून प्रकाशाकडे, या मागासलेल्या भागातून आपले विद्यार्थी जे आहेत, जे अंधकारामध्ये आहेत, जे चाचपडत आहेत, अशा विद्यार्थ्यांना एक दिशा दाखवण्याचं महत्वाचं काम गेल्या 50 वर्षापासून ही संस्था करत आलेली आहे. आणि त्याच भूमिकेमधून एक अशा माणसाचं नाव की जे आपल्या कुरुंदवाड सारख्या भागातल्या सगळ्या लोकांना, म्हणजे कोल्हापूर संस्थानचे राजे राजर्षी शाहू महाराजांच्या नावानं ही संस्था स्थापन केली गेलेली आहे. आणि त्याच भूमिकेवर त्यांच्या अगदी पावलावर पाऊल ठेवून ही संस्था काम करत आहे.
त्यांचा आदर्श घेऊन किती समर्पक असं नाव दिलेलं की ज्याला आपण द पिलर ऑफ सोशल जस्टिस असं म्हणतो. हा सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचं काम ज्या राजाने तळागाळातल्या माणसाला शिक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन ज्या राजानं त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचण्याचं काम केलं, त्यांचा आदर्श घेऊन आणि त्यांच्याच नावानं ही संस्था म्हणजे राजर्षी शाहू महाविद्यालयाची स्थापना 1970 ला केली. याच्यावरून आदरणीय आप्पा आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांची एक दूरदृष्टी असलेली आपल्याला दिसते. मी थोडक्यामध्ये हे जे आमचे फादर मॅशिव आहेत याच्या बाबतीत आदरणीय आप्पा सविस्तर बोलतील की यांची आमच्या या संस्थेला महाविद्यालयाला खूप मोठी मदत झालेली आहे. त्याबद्दल आदरणीय डॉक्टर गोपाळजी पाटील साहेब आपल्या भाषणामध्ये बोलतील. मी आप्पाबाबत थोडक्यात मध्ये 1-2 मिनिटांमध्ये बोलतो की आज वयाची 90 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या वयामध्येही आम्हाला खरी ऊर्जा जर कुठून मिळत असेल तर ती आदरणीय आप्पाकडून मिळते. कारण या वयामध्ये सुद्धा उत्साह. मी आदरणीय माने सर आहेत आणि या संस्थेचे अध्यक्ष शरद पराडकर सर उपस्थित आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की सर केवळ आपल्या संस्थेला एक मार्गदर्शन मिळावं, आपली संस्था सुद्धा चांगली व्हावी आणि या भूमिकेमधून हा लातूर पॅटर्न जो आहे तो कसा चालला जातो, कशी ही संस्था चालते त्याचं आपल्याला ओळख व्हावी, मार्गदर्शन व्हावं आणि आपल्यामध्ये सुद्धा असे गुण यावेत या भूमिकेमधून आज खास आप्पांनी तुमच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि मला खरं तर मी त्यांना आप्पांना सांगितलं होतं की तुम्ही घरीच बसून हा कार्यक्रम करा, परंतु या कोविडच्या परिस्थितीमध्ये सुद्धा रिस्क घेऊन की घरी एखाद्या वेळेस नेट उपलब्ध होत नाही, काहीतरी अडचणी येतात आणि म्हणून पहिल्यांदा आतापर्यंत महाविद्यालयानं जवळपास 25 पेक्षाही जास्त वेगवेगळे ऑनलाईन कार्यक्रम घेतलेले. पण आप्पा आम्ही कधी महाविद्यालयात बोललो नव्हतं, रिस्क नको म्हणून बोललो नव्हतं. पण आज स्वतःहून आप्पा केवळ आणि केवळ आपल्या संस्थेशी असणारं नातं म्हणजे जवळपास 60 वर्ष आज त्या संस्थेमध्ये म्हणजे संस्थेशी आणि आप्पाचा संबंध आहे. पण 60 वर्षानंतरही आपल्या संस्थेविषयी त्या कुरुंदवाड गावाविषयी आजही तेवढाच जिव्हाळा आप्पांना आहे. आणि म्हणून इथं एक निस्पृह व्यक्तिमत्व ज्याला पाहायचं असेल ना तर ते आम्ही आप्पाकडे बोलत जातो. जेव्हा आमच्याकडे इंटरव्ह्यू असतात या वयामध्ये सुद्धा एकदा जर आप्पा आपल्या चेअरमनच्या खुर्चीवर येऊन बसले तर इंटरव्ह्यू संपेपर्यंत 10-12 तास आप्पा कधी उठत नाही आणि सकाळच्या उत्साहानेच तो शेवटपर्यंत संध्याकाळी 10 वाजेपर्यंत मुलाखती चालतात. तोपर्यंत बसून सगळ्या आलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्याचं काम आप्पा गेल्या अनेक वर्षापासून करतायत आणि त्यांचा हा आदर्श घेऊन ही संस्था जी आहे ही पुढे जाते आणि म्हणून एक चंदनाप्रमाणे झिजण्याचं काम या ठिकाणी आप्पानं केलेले आणि म्हणून ही संस्था जी आहे ही आज नावारूपास आलेली आपल्याला दिसते. आमच्या संस्थेचा जो मोटो आहे तो सांगितलेला आहे पर्स्यूट ऑफ एक्सलन्स. आम्ही नेहमी ही संस्था हे महाविद्यालय एक उत्कृष्टतेचा ध्यास घेणार हे महाविद्यालय आहे. एक थोडक्यामध्ये मी या संस्थेची ओळख करून देतोय. थोडक्यामध्ये एक राजर्षी शाहू महाविद्यालय स्थापना 1970. आज जवळपास 11,000च्या जवळ या महाविद्यालयाचे विद्यार्थी. यशवंत महाविद्यालय 5वी ते 10वी आहे. 1968 ला हे पहिलं संस्थेचं युनिट आहे. त्याची 1200 संख्या आहे. 43 स्टाफ मी सगळं सांगणार नाही. बाकी संत तुकाराम आहे नव्यानं स्थापन झालेलं. यशवंत प्रायमरी स्कूल आहे. ज्ञानोबा मोरे प्रायमरी स्कूल आहे आणि एकूण या जेव्हा 1968 ला पहिलं युनिट स्थापन झालं केवळ 60 विद्यार्थी असणारी ही संस्था आज जवळपास 15,000पेक्षा जास्त विद्यार्थी संख्येनं या संस्थे अंतर्गत शिक्षण विद्यार्थी घेत आहेत आणि 600 पेक्षा जास्त स्टाफ या संस्थेमध्ये या ठिकाणी आजही काम करतोय. की आमच्या या 1968 ला लावलेलं जे काही रोपटं होतं त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे. या वेगवेगळ्या संस्था या ठिकाणी आपापल्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतायत. त्याचं एक उदाहरण आपल्याला आता संत तुकारामजी ज्याचं वय केवळ 2009 म्हणजे 11-12 वर्ष वयाची असणारी ही शाळा ज्यांना आज वेगवेगळे त्या ठिकाणी मापदंड ओळखलेले आपल्याला आत्ताच प्राचार्यांनी सविस्तर त्याच्यावरती आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. मी या सगळ्यांच्या यशवंत महाविद्यालय आहे आता नवीन इमारतीमध्ये हे विद्यालय आता चांगल्या पद्धतीने होतंय. मी फक्त आपल्याला माहितीसाठी मी दाखवतोय की आमची जिजामाता कन्या प्रशाला आहे. त्यांचं ज्ञानोबा मोरे
हे शाळा आहे जिथं 1ली ते 4थी प्रायमरी आहे, त्याची आता नवीन इमारतीमध्ये हे विद्यालय या ठिकाणी जाते, याच्याविषयी आता सविस्तर मार्गदर्शन केलं आहे. आता मी आपल्याला जी उत्सुकता आहे ते राजर्षी शाहू महाविद्यालय केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये एक चांगलं महाविद्यालय म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, ते हे महाविद्यालय आज एका सुसज्ज अशा इमारतीमध्ये उभा आहे. पण जेव्हा याची स्थापना झाली या महाविद्यालयाची, तेव्हा केवळ अल्पसंख्या असलेलं हे महाविद्यालय, आपल्याला तिथं 2 बिल्डिंग दिसत आहेत, बाजूचं ज्याला गोडाऊन आहे, अक्षरशः गोडाऊन मध्ये हे महाविद्यालय सुरू झालेलं होतं. पण त्याच गोडाऊनला पुढे गोडाऊन ऑफ नॉलेज म्हणून ते ओळखलं जाऊ लागलं. मी फक्त आपल्याला एका वर्षाची फक्त मी आकडेवारी सांगेन की या ठिकाणी हे महाविद्यालय चालतं. फक्त मागच्या वर्षीची मी ज्युनियरची फक्त आकडेवारी मी फक्त सांगेन. इंजिनिअरिंग कॉलेजला 297 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे. मेडिकल मध्ये 965 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की अख्ख्या महाराष्ट्रात मेडिकलच्या 8,500 जागा आहेत आणि त्या 8,500 पैकी जवळपास 1000 विद्यार्थी हे एकट्या शाहू महाविद्यालयाचे विद्यार्थी. आणि हे एवढ्या संख्येनं या ठिकाणी मेडिकलला प्रवेश घेणारं हे महाराष्ट्रातलं नव्हे तर भारतातलं एकमेव महाविद्यालय आहे, असं हिंदी न्यूज चॅनलनी बातम्या दिलेल्या आहेत. आता IIT मध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी प्रवेश करून राहिले की ज्याला एक नामांकित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आमच्या आप्पांचं एक स्वप्न होतं की आपले विद्यार्थी तिथं गेले पाहिजे आणि त्याच्या खास वेगळ्या स्पेशल बॅच सुरू केल्या गेल्या. आणि JEE मेन्स असेल किंवा IIT असेल त्या ठिकाणी विद्यार्थी आता जाऊ लागलेले. गेल्या एका वर्षामध्ये आमच्या एकट्या महाविद्यालयाचे 32 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या IIT NITs मध्ये प्रवेश घेतलेला आहे. JEE मेन्स रँकिंग 180 विद्यार्थ्यांनी त्यांना रँक्स मिळालेली आणि अत्यंत प्रतिष्ठेची असणारी जे काही एम्स नावाचं जे काही मेडिकल कॉलेज असतात त्याच्यामध्ये एकट्या महाविद्यालयाची अख्ख्या भारतात 1200 ते 1300 संख्या असते, त्याच्यामध्ये एकट्या महाविद्यालयाचे भारतातून 28 विद्यार्थ्यांनी एम्स मध्ये प्रवेश घेतलेला आहे. जसं सायन्स आहे, गेल्या अनेक वर्षापासून पहिलं मेरिट आमचं 1980 ला आलं. मी तुम्हाला सविस्तर पुढे इथं तेवढा वेळ नाही, फक्त मी ग्राफ तुम्हाला दाखवेन. पण सायन्स बरोबरच गेल्या वर्षी आमच्याकडे कॉमर्स CA फाउंडेशनचा कोर्स चालतो आणि मला सांगायला आनंद वाटतो की ऑल इंडिया रँक म्हणजे भारतातल्या एकूण या कोर्सला बसलेल्या विद्यार्थ्यापैकी पहिल्या 50 मध्ये महाविद्यालयाचे 2 विद्यार्थी होते. एकाचा रँक 34 होता, दुसऱ्याचा रँक 44 होता. या 50च्या ज्या विद्यार्थ्यांचं पुढचं सगळं शिक्षण भारताच्या अर्थ मंत्रालयाकडून होणार आहे आणि त्या दोन्ही विद्यार्थ्यांना एक कृषी नावाची एक मुलगी आणि कदम नावाची एक मुलगी, या दोन्हींनाही भारताच्या अर्थमंत्र्यांनी निर्मला सीतारामन यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झालेला आहे आणि त्यांचं पूर्ण पुढचं एज्युकेशन हे अर्थ मंत्रालयाकडून केलं जाणार आहे. निश्चितच महाविद्यालयामध्ये या संस्थेसाठी हा एक मानाचा तुरा आम्ही समजतो. दरवर्षी आमच्या महाविद्यालयातून अनेक CA आमचे विद्यार्थी होत आहेत. हा इथं मी तुम्हाला एक ग्राफ दिलेला आहे. 1980 ला महाविद्यालयामध्ये पहिलं मेरिट आलेलं आहे. 1980 ला 70 ला महाविद्यालयाची स्थापना झाली, प्रचंड मेहनत घेतली. इथं काय काय करतात मी फक्त आता आकडेवारी देतोय, पुढे मी सांगेन, आप्पाही त्याच्यावर बोलतील. 1980 ला जे पहिलं मेरिट महाविद्यालयांमध्ये आलं ते आजपर्यंत महाविद्यालयानं कधीही मागे वळून पाहिलेलं नाही. 40 वर्ष सातत्यानं महाविद्यालयानं स्वतःच निर्माण केलेले आपले सगळे रेकॉर्ड दरवर्षी महाविद्यालय तोडत आलेलं आहे. आणि म्हणून मला सांगायला आनंद होतो की बोर्डाची मेरिटची यादी जर जाहीर झाली तर त्या यादीमध्ये अख्ख्या बोर्डामधून 50% जास्त विद्यार्थी एकट्या शाहू महाविद्यालयाचे असायचे. 50% जास्त म्हणजे 50 ची यादी जर जाहीर केली तर त्याच्यामध्ये 30-35 विद्यार्थी हे एकट्या शाहू महाविद्यालयाचे असायचे. आणि म्हणून कधी कधी आमच्यावर शंका सुद्धा घेतल्या. आणि मग आता कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आल्या, नीट आली, JEE आली, ऍडव्हान्स आली, आता या महाविद्यालयाचं काही खरं होणार नाही. पण त्याच्यामध्ये
तर याच्यापेक्षाही जास्त संख्येनं विद्यार्थी आज मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घेत असलेले आपल्याला दिसतात. मी सुरुवातीपासून 1980 पासून ते 2019 पर्यंत ही सगळी आकडेवारी, मेडिकल कॉलेजला किती विद्यार्थी गेले, इंजिनिअरिंग कॉलेजला किती विद्यार्थी गेले आणि ब्रीट मध्ये किती आले, या सगळ्यांची आकडेवारी मी सविस्तर इथं आपल्या समोर मांडलेली आहे. आणि लास्ट इयरचा आकडा तुम्हाला मी सांगितलेला आहे की 1000च्या जवळच्या संख्येनं हे विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश घेऊ लागले. JEE IIT एम्स मध्ये सुद्धा 2013 पासून जे आल्या तिथं आम्ही तयारी सुरू केली आणि इथं तुमच्या समोर मी हा आकडा त्या ठिकाणी ठेवलेला आहे की इथं सुद्धा फक्त लास्ट इयरचं मी मगाही सांगितलंय, आताही मी सांगतो की JEE मेन्सला 180 विद्यार्थी क्वालिफाईड झाले. IIT मध्ये 32 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि एम्स मध्ये 28 विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी 2019 मध्ये प्रवेश घेतलेला आहे. आणि असं हे एकमेव महाविद्यालय की एवढ्या मोठ्या संख्येनं एवढ्या चांगल्या नामांकित इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिसत नाहीये. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 12 म्हणजे ही सगळी आकडेवारी मी तुम्हाला समोर ठेवली. इंजिनिअरिंगला जवळपास 5000 विद्यार्थी, मेडिकलला 8000च्या जवळ विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश घेतलेले या संस्थेमधले आपल्याला दिसतात. हे ज्युनियरच्या बाबतीमध्ये आहे. वरिष्ठ महाविद्यालय ही संस्था नेहमी वेगवेगळे प्रयोग करणारी संस्था आहे. आता नवीन एज्युकेशन पॉलिसी आता आली, ज्यांनी त्यांचं टार्गेट 2040 पर्यंत ठेवलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये स्पष्ट केले की आता महाविद्यालय ही स्वायत्त बनली पाहिजे. पण या संस्था चालकांची, आदरणीय आप्पा असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, त्यांची असणारी जी दूरदृष्टी आहे की 2013 मध्ये प्रस्ताव त्याच्या अगोदरच पाठवला होता. 2013 मध्ये हे महाविद्यालय स्वायत्त महाविद्यालय बनलं. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की मराठवाडा विभागामधलं हे पहिलं स्वायत्त महाविद्यालय आज 7 वर्ष पूर्ण झालेली आहे. अजूनही एकमेव महाविद्यालय की जे महाविद्यालय हे स्वायत्त महाविद्यालय, आज एकमेव असं आमचं हे महाविद्यालय. इथं वेगवेगळे आम्ही प्रयोग करतोय. या वरिष्ठ महाविद्यालयामध्ये जे काही प्रयोग आम्ही करतोय त्याच्या अगोदरही 1994 ला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली आणि जेव्हा या विद्यापीठाचे रिझल्ट लागायचे तेव्हा वरिष्ठ महाविद्यालयामध्ये BA, BCom आणि BSc, BA मध्ये विद्यापीठानं मेरिटची यादी जाहीर केल्यानंतर त्याच्यात जर समजा 10ची यादी जर जाहीर केली तर त्यामध्ये 5 ते 6 विद्यार्थी शाहू महाविद्यालयाचे असतात. BScच्या पदवी परीक्षेमध्ये सुद्धा 50% जास्त विद्यार्थी शाहू महाविद्यालयाचे असायचे. आणि मला सांगायला अजून अभिमान वाटतो की कॉमर्स फॅकल्टी आमच्याकडची जी आहे 94 पासून ते हे महाविद्यालय स्वायत्त होईपर्यंत म्हणजे 2013 पर्यंत म्हणजे सातत्यानं जवळपास 20-21 वर्ष पहिला, दुसरा आणि तिसरा हे 21 वर्ष सातत्यानं एकही खंड न पडता शाहू महाविद्यालयाचे विद्यार्थी बोर्डाच्या मेरिट यादीमध्ये असायचे. पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक याच महाविद्यालयाचा असायचा. आणि म्हणून वरिष्ठ महाविद्यालयामध्ये सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं म्हणजे सरकार आत्ता सांगू लागलं न्यू एज्युकेशन पॉलिसी आत्ता आली, पण संस्थेच्या दूरदृष्टीनं हे 7 वर्षापूर्वीच हे महाविद्यालय हे स्वायत्त महाविद्यालय बनलेलं आहे. आणि याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी हे महाविद्यालय या ठिकाणी करत आहे. सुरुवातीला असणारे जे काही प्रोग्राम या महाविद्यालयामध्ये चालू जात होते फक्त आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स, हळूहळू या संस्थे या महाविद्यालयामध्ये BSc CS, BCA, बायोटेक्नॉलॉजी, विहोक IT, विहोक फूड टेक्नॉलॉजी आणि नव्याने आता जस्ट आम्हाला 2 दिवसापूर्वी UGCनं विहोक अकाउंटिंग आणि टॅक्सेशन आणि विहोक रिटेल मॅनेजमेंट आणि IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे 2 नवीन कोर्स आम्हाला त्या ठिकाणी मंजूर झालेले. या महाविद्यालयात MPhil चाललं होतं. या महाविद्यालयात PhD चे विद्यापीठानं मान्य केलेले 7 रिसर्च सेंटर या महाविद्यालयामध्ये चालवले जातात, यशस्वीपणे चालवले जातात. आणि जवळपास पूर्वीची 60 असणारी संख्या 50 वर्षापूर्वी आज 11,240 ही राजर्षी शाहू महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं या महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि जवळपास 400च्या जवळ आज टीचिंग नॉन टीचिंगचा स्टाफ या राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये काम करत असलेला आपल्याला दिसतो. या महाविद्यालयानं वेगवेगळे त्या ठिकाणी धोरण राबवून आमच्या IT च्या विद्यार्थ्यांचे आमचे जे
IT चे विद्यार्थी आहेत, कॉम्प्युटर सायन्सचे BCA आणि CS इथल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही कंपल्सरी लॅपटॉप देतो सगळ्या विद्यार्थ्यांना. प्रत्येक विद्यार्थ्याकडे लॅपटॉप असतो. विद्यार्थी वर्गात पेन आणत नाही, वही आणत नाही, पुस्तक आणत नाही, त्याकडे फक्त लॅपटॉप असतो आणि सगळं त्या लॅपटॉपवर असतं. आता आपल्याला सरकार या कोविडमुळे ऑनलाईन एक्झाम घेऊ लागलेले आहे आणि त्यासाठी अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मला सांगायला आनंद होतो की आम्ही संस्थेच्या मार्गदर्शनाने आम्ही गेल्या वर्षीपासूनच आमच्या महाविद्यालयाच्या IT विभागाच्या परीक्षा या ऑनलाईन सुरू केल्या. कोविड येण्याच्या अगोदर, आज कोविडमुळे सगळीकडे त्या ऑनलाईन होऊ लागल्या, पण आम्ही त्याच्या अगोदर त्या ऑनलाईन परीक्षा आम्ही सुरू केलेल्या आहेत आणि या ऑटोनॉमस मध्ये आम्ही वेगवेगळे नवीन प्रयोग आम्ही या ठिकाणी करतो. आमचे विद्यार्थी कॉम्प्युटर सायन्सचे ऍप डेव्हलप करतात, वेबसाईट डेव्हलप करतात. आपण आमच्या वेबसाईटला जर भेट दिली असेल, नसेल दिली तर पहा, ती वेबसाईट ही आमच्या विद्यार्थ्यांना डेव्हलप केली. कारण आमच्याकडे आता ऑटोनॉमस मध्ये 34 वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्स आम्ही राबवतो. न्यू एज्युकेशन पॉलिसी आता स्किल बेस्ड एज्युकेशन वर भर देऊ लागलेली. आम्ही 7 वर्षांपूर्वीच आम्ही स्किल बेस्ड एज्युकेशन आम्ही सुरू केलं आणि आमच्या विद्यार्थ्यांना मुलींसाठी ब्युटी पार्लरचा कोर्स असेल, सॉफ्ट स्किल असेल, इथं हार्डवेअर नेटवर्किंग असेल, इथं वेगवेगळे ऍप असतील, असे सगळे कोर्सेस आम्ही आता चालू लागलेलो, ज्याचा विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी फायदा होणार आहे. केवळ एवढंच नव्हे तर याचा जे आमचे विद्यार्थी जे आहेत केवळ या महाराष्ट्रापुरते, भारतापुरते मर्यादित राहिले नाही, ते भारताच्याही बाहेर गेलेले. कारण आम्ही वेगवेगळ्या संस्थेसोबत आम्ही MOU केले, ते मी पुढे सांगेन. आणि या सगळ्यांचा परिणाम असा झाला की संस्थेनं 2015 मध्ये, पहा म्हणजे किती मोठी दूरदृष्टी, जिथं प्रोफेशनल कॉलेज आहे, जिथं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तिथं प्लेसमेंट सेल असतो. इथं संस्थेनं स्वतंत्र एक प्लेसमेंट सेल निर्माण केला आणि राहुल आठवले हे तिथं प्लेसमेंट ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी नेमले गेले. आणि मला सांगायला आनंद की अत्यंत विद्यार्थ्यांची प्लेसमेंट या ठिकाणी केली जाते की इथं इन्फोसिस असेल, TCS असेल, त्यानंतर ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, ऍक्सिस बँक असेल, IFBI असेल, कोटक महिंद्रा असेल, NIBL, अशा सगळ्या, टाटा असेल, अशा सगळ्या शाहू महाविद्यालयाच्या कॅम्पस मध्ये येतात आणि विद्यार्थ्यांची निवड करतात. दर वर्षाला 200 ते 250 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची प्लेसमेंट करण्याचं काम हे महाविद्यालय. आर्ट्स फॅकल्टी मधल्या विद्यार्थ्यांना सुद्धा TCS सारख्या कंपन्यांमध्ये वर्षाला 40-50 विद्यार्थी डिग्री हातात घेण्याच्या अगोदर त्यांच्या हातात जॉबचं लेटर असतं. मला सांगायला आनंद वाटतो की जे काही आता कोरोनावर जे काही लस येऊ लागलेली आहे, ही लस तयार करण्याचं काम ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट करते. मी अभिमानाने नेहमी सांगतो की त्या सिरम इन्स्टिट्यूटच्या त्या टीम मध्ये काम करणारा संतोष नरवळे नावाचा विद्यार्थी हा राजर्षी शाहू महाविद्यालयाचा विद्यार्थी, आणि त्याच कंपनीमध्ये आमच्या बायोटेक विभागाचे विद्यार्थ्यांची या कोविड मध्ये सुद्धा ऑनलाईन प्लेसमेंट केली गेली आहे आणि 5 विद्यार्थी या कंपन्यांनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ पुणे तिथं त्यांना जॉब मिळाला, ज्या विद्यार्थ्यांची 3rd इयरची डिग्री अजून हातामध्ये यायची. म्हणजे ही प्लेसमेंट सुद्धा करण्याचं काम, विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम ही महाविद्यालय, ही संस्था ही त्या ठिकाणी सातत्यानं करत आलेली आहे. जे आता मी तुम्हाला हे बायोटेक हे आमचे वेगवेगळे MOU महाविद्यालयानं केले. सिम्बायोसिस असेल, मॅकमिलन असेल, लेसर असेल, NCL पुणे असेल आणि लिली युनिव्हर्सिटी फ्रान्स असेल, अशा वेगवेगळ्या म्हणजे राष्ट्रीय आणि इंटरनॅशनल बाहेरच्या विद्यापीठामध्ये सुद्धा महाराष्ट्रातलं असणारं नामांकित IIT बॉम्बे त्याच्यासोबत सुद्धा आम्ही MOU केले. आणि आता या कोविड मध्ये आम्ही 5 वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्स या बॉम्बे IITच्या माध्यमामधून महाविद्यालयानं यशस्वीपणे राबवलेले, ज्याच्यामध्ये 900 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. आणि म्हणून हे विद्यार्थी आमचे राष्ट्रीय, आता आमचे विद्यार्थी बाहेरच्या देशामध्ये सुद्धा शिकायला जाऊ लागले आणि बाहेरच्या राष्ट्रातल्या विद्यापीठासोबत आम्ही MOU केलेले, त्याच्यामधून स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम असतील तेही आम्ही त्या ठिकाणी आता राबवायला सुरुवात केलेली आहे.
आणि या सगळ्या बाबीचा आढावा घेत असताना केवळ गुणवत्ताच नव्हे तर अदर ऍक्टिव्हिटी मध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी पुढे चाललेले. मी फक्त एकच उदाहरण तुम्हाला सांगेन की आम्ही जिल्हा त्यानंतर विद्यापीठ पातळीवर आणि स्टेट पातळीवर नॅशनल पातळीवर तर आहेतच, पण आमचं टार्गेट हे इंटरनॅशनल पातळीवर आमचा विद्यार्थी गेला पाहिजे हे आमचं टार्गेट आहे. आणि म्हणून संस्थेनं खास एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स निर्माण केले ज्याच्यामध्ये स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल या पद्धतीचा आहे की ऑलिम्पिकचे सामने जरी आम्हाला कुणी घ्या म्हटलं तरी त्याच धर्तीवर आदरणीय आपांच्या मार्गदर्शनानुसार स्विमिंग पूलची निर्मिती केली आहे. इंडोर स्टेडियम आहे, वॉकिंग ट्रॅक आहे आणि तिथं आता विद्यार्थ्यांना की या अकॅडमिक सोबतच विद्यार्थी स्पोर्ट्स कडे सुद्धा एक करिअर म्हणून पाहावे आणि या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी व्हावं या दृष्टिकोनामधून संस्था पुढाकार घेऊ लागली आहे. आणि याचंच फलित म्हणून मागच्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आमची एक विद्यार्थिनीनं बेसबॉल या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर या महाविद्यालयाचं नेतृत्व, देशाचं नेतृत्व विद्यार्थीनं केलंय. बेसबॉल मध्ये ज्योती पवार नावाची विद्यार्थिनी चायनामध्ये जाऊन खेळून आलेली. जसं स्पोर्ट्स मध्ये आहे तसं राष्ट्रीय सेवा योजना NSS आहे. इथं आमच्याकडे स्टेट अवॉर्ड, मला सांगायला आनंद होतो की दरवर्षी आमच्या प्रत्येक एका विद्यार्थ्याला स्टेट लेवलचा महाराष्ट्र सरकारचा बेस्ट व्हॉलेंटियर अवॉर्ड सातत्यानं गेल्या 7-8 वर्षांपासून मिळतोय. आणि आमचे विद्यार्थी RD कॅम्प दिल्ली आणि RD कॅम्प मुंबई या ठिकाणी दरवर्षी सातत्यानं मागच्या 6-7 वर्षापासून या RD कॅम्पला निवड होऊन जात आहे. नुसतं जात नाही तर तिथं पण नेतृत्व करण्याची संधी या आमच्या विद्यार्थ्यांना मिळाली. कधी कधी तर एकापेक्षा जास्त विद्यार्थी एकाच वेळेस या RD कॅम्पला सिलेक्ट झालेले आहेत आणि त्यांनी महाविद्यालयाचं नेतृत्व दिल्लीला राष्ट्रपती समोर आणि महाराष्ट्रामध्ये राज्यपालासमोर केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी जसं अष्टपैलू त्याचप्रमाणे NCC आहे, आमच्याकडे कल्चरल डिपार्टमेंट आहे, तिथे सुद्धा ऍक्टिव्हिटी होतात आणि विद्यापीठाच्या पातळीवर राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आमचे विद्यार्थी वेगवेगळ्या डिबेट असेल, त्याच्यानंतर इलोकेशन कॉम्पिटिशन असेल किंवा डान्स असेल, या सगळ्या नाटक असतील, इथं नॅशनल पातळीवर आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी बक्षिसं घेऊन नेहमी येत आहेत. आणि हे विद्यार्थ्यांना एक अष्टपैलू घडवण्याचं काम, आमचा विद्यार्थ्यांना पैलू पाडण्याचं काम ही संस्था, इथले आमचे टीचर हे सातत्यानं करतायत. आणि याच भूमिकेमधून एक सामाजिक जाणीव असणारी ही संस्था आहे. आपण त्यांच्या भाषणामध्ये बोलतील, मी फक्त एवढंच सांगेन की या महाविद्यालयानं लातूर पासून 32 किलोमीटर अंतरावर असणारं एक वाघोली नावाचं गाव आहे, जे गाव आम्ही दत्तक घेतलेलं आहे. तिथं गेल्या वर्षी आम्ही पाणी अडवा पाणी जिरवा आमच्या विद्यार्थ्यांनी काम करून त्या ठिकाणी यशस्वीपणे राबवलं. आणि आज अशी परिस्थिती आहे, ज्या विहिरीला कधी पाणी नव्हतं त्या विहिरीतलं पाणी त्या शेतकऱ्यांना अगदी वरून हाताने घेता येईल एवढी पाण्याची पातळी त्या ठिकाणी वाढलेली. हे गाव आम्ही पुढील 5 वर्षासाठी दत्तक घेतलेलं आहे. त्या गावामधलं एज्युकेशन असेल, डिजिटल शाळा करण्याची घोषणा आदरणीय आप्पांनी कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी केली आहे. त्या गावासाठी 5 लाख रुपयाचा फंड सुद्धा संस्थेकडून देण्यात आलेला आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन आम्ही डिजिटल शाळा करण्यासाठी करतोय. आणि हे गाव एक चांगलं कसं बनेल आणि ते भारताच्या नकाशावर एक आयडियल गाव म्हणून कसं पुढे येईल, हे पुढील 5 वर्षामध्ये सामाजिक जाणीव म्हणून आम्ही या ठिकाणी करतोय. ही सगळ्या विद्यार्थ्यांची नावं तिथं मी काही सगळे घेत बसत नाही. ही सामाजिक जाणीव म्हणून आपल्याला माहित असेल की गेल्या वर्षी आपल्या कोल्हापूरला आणि सांगली भागामध्ये प्रचंड महापूर आला. नेहमी ही संस्था एक सामाजिक भाग जपणारी ही संस्था आहे. आणि म्हणून जेव्हा या महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत पंकजा मुंडे आहेत, गिरीश महाजन आहेत, त्यांचं सगळं मंत्रिमंडळ या महाविद्यालयाला भेट द्यायला आलं, तेव्हा संस्थेनं जवळपास कोल्हापूरच्या मदतीसाठी 15 लाख रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री फंडाला दिलेला आहे. म्हणजे सामाजिक जाण जपणारी ही संस्था आहे. केवळ गुणवत्ता तर निर्माण करतेच, पण गुणवत्तेसोबतच एक सामाजिक दायित्व म्हणून सुद्धा ही संस्था तेवढ्याच
पोटतिडकीनं ही संस्था काम करते. म्हणजे जसं राजर्षी शाहू महाविद्यालय त्यांच्या नावाने चालतं, अगदी त्यांच्याच प्रमाणे काम करण्याचं काम ही संस्था, सगळे आमचे संस्थाचालक त्या ठिकाणी करतायत. कालच्या या कोविड मध्ये सुद्धा परवा आम्ही कलेक्टरकडे जाता आलं नाही, आदरणीय आपण या सगळ्या परिस्थितीमुळे आता आलं नाही, म्हणून आम्ही कलेक्टरकडे परत आम्ही या कोविड मध्ये 15 लाख रुपयाचा धनादेश या लातूरच्या जी श्रीकांत या जिल्हाधिकाऱ्याकडे सुपूर्द केलेला आहे. म्हणजे सातत्यानं ही संस्था म्हणजे जसं गुणवत्तेची खाण म्हणून ओळखली जाते, विद्यार्थ्यांना अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्याचं काम ही संस्था करते, त्याच पद्धतीनं सामाजिक दायित्व म्हणून सुद्धा आम्ही या कोविड मध्ये 100 कुटुंबांना 1 महिना पुरेल असं रेशन सुद्धा संस्थेनं त्या कुटुंबाला घरपोच देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यांनी हे सगळं करत असताना आमचे विद्यार्थी इंजिनिअरिंग मध्ये आहेत, आमचे विद्यार्थी डॉक्टर आहेत, आमचे विद्यार्थी सामाजिक क्षेत्रामध्ये आहेत. या फोटोमध्ये दिसणारे जे काही पिवळा शर्ट घातलेले जे आहेत हे संभाजी पाटील निलंगेकर केंद्राचे मंत्री होते. आपलं राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी मागच्या ह्याच्यामध्ये काम केलंय. ते आमच्याच महाविद्यालयाचे विद्यार्थी, म्हणजे सामाजिक क्षेत्रात काम करणारे, राजकीय क्षेत्रात काम करणारे, इंजिनिअरिंग, डॉक्टर सगळ्या क्षेत्रामध्ये या महाविद्यालयाचे विद्यार्थी आज पसरले. केवळ भारतातच नव्हे तर जगामध्ये हे सगळे विद्यार्थी पसरलेले आहेत. त्या बाबतीतला अनुभव आदरणीय आप्पा नंतर त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी शेअर करावा की त्या विद्यार्थ्यांनी त्यांना तिथं दिलेली वागणूक अमेरिकेला गेल्याच्या नंतर. म्हणजे सगळ्या जगामध्ये हे सगळे आमचे जे विद्यार्थी आहेत ते पसरलेले विद्यार्थी आहेत. मग या सगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी आहेत, मग प्रशासकीय क्षेत्रामध्ये आमचे विद्यार्थी का असू नये या भूमिकेमधून स्वायत्ता स्वीकारल्याच्या नंतर आमच्या महाविद्यालयाला वेगवेगळ्या लोकांनी भेटी दिल्यात. मी फक्त एक फोटो या ठिकाणी शेअर करतोय. 2018 मध्ये ऑक्टोबरच्या माननीय तेव्हाचे राज्यपाल श्री विद्यासागर हे आमच्या महाविद्यालयाला येऊन त्यांनी भेट दिली होती आणि एका कार्यक्रमाचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं होतं. केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे माजी राज्यपाल शिवराजी पाटील चाकूरकर साहेब यांच्या सोबत आहेत. हे महाविद्यालय हे स्वायत्त महाविद्यालय आणि आम्ही अगदी विद्यापीठाप्रमाणे हा पदवी वितरण कार्यक्रम त्या ठिकाणी केला जातो. त्याचं भाग्य या महाविद्यालयाला, या संस्थेला गेल्या 2-3 वर्षापासून आमचे 3 ऑटोनॉमस मध्ये पदवी वितरण सोहळा 16-17, 17-18 आणि 18-19 या ठिकाणी झालेला आहे. एकदा शिक्षण मंत्री विनोद तावडे सर आले होते आणि इकडं आमच्या विद्यापीठाचे तेव्हा सन्माननीय माजी कुलगुरू पंडित विद्यासागर सर हे या ठिकाणी आहेत. असे वेगवेगळ्या मान्यवरांना हे महाविद्यालय बोलवतो, शिक्षण क्षेत्रातल्या तज्ञ लोकांना अशा कार्यक्रमाला बोलवतो. आणि या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा आता आमचे विद्यार्थी चमकू लागलेले, तिथं विद्यार्थी आता जाऊ लागलेले. मला या संस्थेच्या दूरदृष्टिकोनामधून खास आर्ट्स साठी आम्ही एक कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन प्रोग्राम त्याला आम्ही नाव दिलेले आणि त्याच्यामध्ये आम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पूर्ण 3 वर्षामध्ये BA फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर पूर्ण आम्ही प्रोग्राम जो राबवतो तो MPSC, UPSC आणि तिथं पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा या सगळ्यांच्या याच्यामध्ये त्याची पूर्ण तयारी 3 वर्षामध्ये करून घेतली जाते. आणि अगदी त्याचा तुम्ही जेव्हा मी तुम्हाला निमंत्रण इथंच ऑनलाईन मी तुम्हाला निमंत्रण देतो की आपली टीम घेऊन आमच्या महाविद्यालयात आपण यावं, तेव्हा आम्हाला सविस्तर या सगळ्या गोष्टी दाखवता येतील. फक्त मी एवढंच सांगतो की आता आमचे विद्यार्थी जसं मेडिकल इंजिनिअरिंग मध्ये आहेत तसेच आमचे विद्यार्थी आता IPS होऊ लागलेले, IAS होऊ लागलेले, DYSP होऊ लागलेले. आणि मी खूप अभिमानाने सांगतो की आम्ही स्वायत्त महाविद्यालयासाठी सुद्धा जनजागरण करतो की अनेक महाविद्यालय स्वायत्त झाले पाहिजे. आता आपण गेल्या वर्षी आपण एक टीम घेऊ, शापूरकर सर आहेत, मासुमदार सर आहेत, जाधव मॅडम आहेत. आपण आपल्या कोल्हापूरचं आपल्याला सगळ्यांना माहित असेल, आदरणीय माने सर आपल्याला माहित असेल की आपल्या तिथं जे महावीर महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयाला मागच्या 25 नोव्हेंबरला आम्ही आलो होतो आणि त्यांना आम्ही दिवसभर एक वर्कशॉप त्यांचा घेतला. तिथल्या प्राध्यापकांना आम्ही मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळे ते महाविद्यालय आता स्वायत्त बनलं. ते महाविद्यालय स्वायत्त बनलं त्यासाठी आम्ही आलो होतो. आणि आज तुमच्या कोल्हापूरची जी सुरक्षा करण्याचं काम जे 2 तडफदार अधिकारी करतायत त्यातले एक मध्ये उभारलेले जे आहे ते तुमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिमन्यू देशमुख आहेत आणि लेफ्ट साइडला जे उभारलेले आहेत ते तिरुपती काकडे आहेत. एक
जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत, एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक आहेत. ते दोन्हीही अधिकारी आमच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत, जे कोल्हापूरची तुमची सगळी सुरक्षा करण्याचं काम हे आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी करतायत. हे आमची इकडं राईट साईडला जे कन्या दिसते ती शोभा भुतडा नावाची कन्या आहे, जी कॉमर्स केलेली आहे आणि जी IPS झालेली आहे, जी आज गुजरातमध्ये IPS म्हणून काम करते. आमचे दुसरे खालचे जे आहेत DYSP, आता ऍडिशनल SP म्हणून बीडला काम करतायत, विजय कबाडे म्हणून ते आहेत, ते आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी. आणि वरचे दोन तुमच्या कोल्हापूरमध्ये एक SP आणि एक ऍडिशनल SP म्हणून काम करतायत. आणि बाजूला जे एक वेगळी टोपी घातलेले जे आहेत हे एक विशाल नरवडे नावाचे जे आहेत, तेही IPS आहेत. तेही आमच्या महाविद्यालयाचेच विद्यार्थी आहेत, ज्यांना पश्चिम बंगालचं केंद्र मिळालं होतं. 2 वर्षापूर्वी त्यांना मी महाविद्यालयात बोलवलं होतं. आई वडिलांसहित ते महाविद्यालयात आले होते. तेव्हाही त्यांनी बोलून दाखवलं होतं की मला IPS मध्ये मला इंटरेस्ट नाहीये, मला IAS बनायचं आहे. आणि निश्चितच मी IAS बनेल. जेव्हा ते महाविद्यालयात आले होते तेव्हा ते जस्ट इंटरव्ह्यूला आपलं ट्रेनिंग साठी हैदराबादला जाणार होते नेक्स्ट. आणि आज हे विशाल नरवडे जे आहेत ते IAS IPS झाल्याच्या नंतर सुद्धा थांबले नाही. आणि परवाची जी काही परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये या IPS असणाऱ्या विशाल नरवडे यांनी 2020च्या UPSCच्या परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक 91 मिळाले. जो आमच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी ज्याला आता IAS, मी कालच त्यांच्याशी बोललो, जे आता ऑक्टोबरमध्ये IASच्या ट्रेनिंगला जाणार आहे. आणि हे म्हणून हे कृष्णनाथ पांचाळ जे आहे, ज्यांचं आमच्या कॉम्प्युटर एक्झाम डिपार्टमेंटचं उद्घाटन केलं गेलं, ते सुद्धा या महाविद्यालयाचे असे अनेक विद्यार्थी, यावर्षी 3 विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँक जो आहे 1211, 1249 हा ऑल इंडिया, आणि विशाल नरवडे यांचा 91वा रँक, म्हणजे पहिल्या 250 मध्ये ऑल इंडिया रँक या महाविद्यालयाचे 3 विद्यार्थी आहेत, ज्या तिन्ही विद्यार्थ्यांना IAS रँक मिळू शकतो. म्हणून महाविद्यालय हे MPSC असेल UPSC असेल, इथं आमचे MPSC ची काही परीक्षा झाली या वर्षीची, आणि कोविड मध्ये मार्च एप्रिल मध्ये हा रिझल्ट आला. अजय कोकाटे, रवींद्र भोसले, अमित मुंडे आणि विनोद मोरे, त्यातले 2 वर्ष जे आहेत अजय कोकाटे आणि रवींद्र भोसले हे DYSP झालेले, आणि अमित मुंडे ZPचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, आणि विनोद मोरे हे उपशिक्षण अधिकारी झालेले, जे राजर्षी शाहू महाविद्यालयाचे विद्यार्थी. या विद्यार्थ्यांचा निश्चितच महाविद्यालयाला त्या ठिकाणी अभिमान वाटतो. नेक्स्ट आमच्या अचिव्हमेंट मी थोडक्यात सांगतोय. आमचं 3 वेळा रँक झालेले, 2 वेळा आम्हाला A ग्रेड मिळालेला आहे. 2018 ला आम्हाला B++, पण CGPA 2.99 मिळून या ठिकाणी आम्हाला हा ग्रेड मिळालेला आहे. ISO आम्ही 2 वेळा करून घेतलेले, 19 मध्ये एकदा आणि 2016 मध्ये. आणि आमच्या युनिव्हर्सिटीनं जे काही ऑडिट केलेलं होतं त्याच्यामध्ये आम्हाला A ग्रेड मिळालेला आहे. 2017च्या NIRF रँकिंग मध्ये ऑल इंडिया मध्ये हे महाविद्यालय 101 ते 150 मध्ये हे महाविद्यालय या ठिकाणी आलेले. वेगवेगळे अवॉर्ड्स या संस्थेला आणि महाविद्यालयाला मिळालेले. मला सांगायला अभिमान वाटतो की तेव्हा राज्यपाल अलेक्झांडर PC अलेक्झांडर होते, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय विलासरावजी देशमुख साहेब होते. आणि त्यांनी विचार केला की शिक्षकांना आपण पुरस्कार देतो, तर आपण विद्यार्थ्यांना देतो, शिक्षकांना देतो, आपण संस्थाचालकांना, संस्थेला का पुरस्कार देऊ नये. आणि त्याच भूमिकेमधून 2000 मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ठरवलं की जी चांगली संस्था चालते त्या संस्थेला सुद्धा आपण पुरस्कार दिला पाहिजे. आणि आयडियल एज्युकेशन इन्स्टिट्यूट अवॉर्ड हा पहिला पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा पहिला पुरस्कार हे या शिवछत्रपती शिक्षण संस्थेला प्राप्त झाला. आधी आदरणीय आप्पा आणि आमच्या संस्थेचे माजी सचिव आदरणीय नारायणराव पाटील साहेब यांनी मुंबईला जाऊन राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारलेला आहे. बेस्ट कॉलेज अवॉर्ड आम्हाला युनिव्हर्सिटीकडून मिळालेला आहे. पंजाबराव देशमुख बेस्ट इन्स्टिट्यूशनल अवॉर्ड मुक्त विद्यापीठाकडून मिळालेला आहे. बेस्ट एक्झामिनेशन सेंटर अवॉर्ड मिळालेला आहे. बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड आमच्या युनिव्हर्सिटीकडून मिळालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या विद्यापीठानं स्थापन झाल्यापासून आतापर्यंत 12 जीवन गौरव पुरस्कार दिले, आणि या 12 मधले 3 पुरस्कार हे या संस्थेतल्या व्यक्तींना प्राप्त झाले. एक जनार्दन वाघमारे माजी प्राचार्य, त्यानंतर माजी प्राचार्य आणि सध्या संस्थेचे सचिव म्हणून काम करणारे
अनिरुद्ध जाधव सर आणि या वर्षी गेल्या वर्षीचा 2019चा जीवन गौरव पुरस्कार आदरणीय डॉक्टर गोपाळरावजी पाटील साहेबांना या विद्यापीठाने दिलेला आहे। एकूण 12 पुरस्कार दिले, त्यातले 3 पुरस्कार या संस्थेतल्या व्यक्तींना प्राप्त झालेला आहे। याच्यावरून या संस्था चालकांचं इथं असणारं डिवोशन, डेडिकेशन आपल्याला लक्षात येतं। या गेल्या वर्षी आम्हाला enlisted in top 10 best institute of biological sciences in India by knowledge review magazine या महाविद्यालयाला हा पुरस्कार दिला आहे। आणि या वर्षी या कोविड मध्ये ऑल इंडिया सर्वे घेतला गेला आणि जवळपास 785 महाविद्यालयापैकी भारतातल्या 785 ऑटोनॉमस महाविद्यालयापैकी आमच्या महाविद्यालयाला 92वा रँक त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। म्हणजे भारतामध्ये पहिल्या 100च्या आत येण्याचं भाग्य या महाविद्यालयाला मिळालेलं आहे। आणि परवाच जून मध्ये प्रॉक्सिस मीडिया न्यू दिल्ली यांनी आम्हाला या संस्थेला आलेला एक पुरस्कार दिलाय, बेस्ट हायर एज्युकेशन इन महाराष्ट्र 2020। एक थोडक्यामध्ये हे पुरस्कार या ठिकाणी मी सांगितलेले आहेत। हे सगळं करत असताना मी तुम्हाला आउटपुट सांगितलेलं आहे। हे का घडतं, याचं कारण काय आहे? विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आणि अगोदरही नेहमी सांगायचे की या लातूर पॅटर्नचं गमक काय आहे, तर ते सांगायचे की इथं येणारा कर्मचारी हा घड्याळ पाहून येतो, पण जाताना तो कधीच घड्याळ पाहत। आणि ही वास्तव पहिल्यांदा अगोदर ही संस्था 1 रुपयाही कधी डोनेशन घेत नाही। इथं निवडले जाणारे सगळे कर्मचारी, प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, नॉन टीचिंग असतील, सगळे कर्मचाऱ्यांची निवड एकमेव क्रायटेरिया असतो आणि तो म्हणजे गुणवत्ता, गुणवत्ता आणि गुणवत्ता। त्याच्याशिवाय दुसरा कुठलाच क्रायटेरिया ही संस्था पाहत नाही। आणि या संस्था चालकांनी सुरुवातीपासून त्यांची असणारी त्यागी वृत्ती, या संस्थेप्रती असणारी तळमळ आणि त्याच्यामुळं जे करायचंय ते सगळं या संस्थेसाठी करायचंय, या संस्थेला पुढे घेऊन जायचंय आणि या तळमळीमधून कुठलीही अपेक्षा न बाळगता आदरणीय डॉक्टर गोपाळरावजी पाटील साहेब असतील, आदरणीय अनिरुद्ध जाधव सर असतील, या देशमुख साहेब असतील आणि त्यांची सगळी टीम हे प्रामाणिकपणे, अत्यंत प्रामाणिकपणे कुठलीही अपेक्षा न करता गेल्या 50-52 वर्षापासून या संस्थेसाठी सातत्यानं काम करत आलेले आहे। आणि म्हणून एक त्यांच्याकडे असणारी दूरदृष्टी आणि या सगळ्यामधून इथं काम करणारे सगळे कर्मचारी एकही सुट्टी या संस्थेतले कर्मचारी, शाहू महाविद्यालयातले कर्मचारी घेत नाही। विशेषतः 12वी आणि 11वी सायन्स एकदा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला की नीटची आणि जेईईची एक्झाम होईपर्यंत एक सिंगल सुट्टी त्या विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना नसते। सकाळी 7 पासून ते संध्याकाळी 7, 8, 9 पर्यंत ते क्लासेस चालू असतात, त्याच्या वेगवेगळ्या एक्झाम चालू असतात, विद्यार्थ्याला डिफिकल्टी सॉल्व्ह प्रोग्राम त्या ठिकाणी दिला जातो आणि सातत्यानं या विद्यार्थ्यांकडून ही पूर्ण तयारी करून घेतली जाते। आणि त्याच्यामुळेच आमचं नवीन वर्ग हे एप्रिल मध्ये सुरू होत असतात। म्हणजे 11वी लोकांची जुलै-ऑगस्ट मध्ये सुरू होते। या महाविद्यालयामध्ये आम्ही काही वर्ग 11वीचे एप्रिल मध्ये सुरू करतो आणि त्याच्यामुळं ही सगळ्यांची मेहनत आणि याच्यामुळं हा लातूर पॅटर्न जो आहे, हा लातूर पॅटर्न निर्माण झाला। त्याला अगोदर म्हणजे शाहू पॅटर्न आणि नंतर तो लातूर पॅटर्न झाला आणि तो सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्या भारतभर या ठिकाणी पसरलेला दिसतो। आमच्याकडे 160 जागेसाठी 17,000 रजिस्ट्रेशन 160 जागेसाठी होतं। आणि याच्यावर आपल्या लक्षात येतं की इथं विद्यार्थ्यांचा किती मोठा लोंढा या ठिकाणी येतोय। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असतात। केवळ आणि केवळ इथं घेतली जाणारी मेहनत, इथं काम करणारे संस्था चालक, प्राध्यापक, सगळे ऑदर कर्मचारी या सगळ्यांच्या या परिश्रमामधून हा एक शाहू पॅटर्न, एक लातूर पॅटर्न निर्माण झालेला आहे। आपण या ठिकाणी खास तुमच्यासाठी म्हणून आज आदरणीय अप्पांनी या कार्यक्रमाचं नियोजन करायला सांगितलं। त्या भूमिकेमधून आपण या ठिकाणी आपल्याला आपल्या संस्थेमध्ये सुद्धा त्याच्या काही गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या असतील, आम्ही निश्चितच कधीही आम्हाला द्या, आम्ही निश्चितच आपल्याला सहकार्य करू। आपणही आमच्या महाविद्यालयात यावं याचं मी निमंत्रण आपल्याला आता देतो। आपणही यावं, सविस्तर आपल्याला मार्गदर्शन त्या ठिकाणी
केलं जाईल. आणि मला बोलण्याची संधी मी थोडक्यामध्ये म्हणलं तरी बराच वेळ झालेला आहे की आपल्या समोर मी काही गोष्टी मांडलेल्या आहेत. आज मुख्य मार्गदर्शन खरं तर आप्पांचं आज मुख्य मार्गदर्शन होणार आहे. मी या ठिकाणी परत आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि मी थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपण सविस्तर असं विवेचन करून राजर्षी शाहू महाविद्यालयाने कसा शाहू पॅटर्न क्रिएट केला आणि तो लातूर पॅटर्न नंतर कसा बनत गेला यासाठी संस्थेचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर जनार्दन बुद्धी वाघमारे सरांपासून ते अगदी आत्ताचे प्राचार्य डॉक्टर महादेवजी गव्हाणे सर यांच्यापर्यंतच्या सर्व प्राचार्यांनी कशा प्रकारची मेहनत घेऊन महाविद्यालयाच्या पातळीवर वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांचा भाग म्हणून आणि संस्था चालकाने सदैव पाठीवर हात ठेवल्यामुळं लातूर पॅटर्न हा जगामध्ये भारतामध्ये प्रसिद्ध झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि तो केवळ विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे, विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण आतुरतेने वाट पाहता ते तुमचे आमचे लाडके आमचं नेतृत्व ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये दैदिप्यमान पद्धतीने केलं. महाराष्ट्रामध्ये ज्या उच्चभ्रू पातळीवर शिक्षण संस्था ठेवलं अशा शिक्षण संस्थेचं नेतृत्व मागच्या 50 वर्षापासून त्याने एकमुखी एक हाती अशा पद्धतीनं करत त्या संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारच्या निवडणुका घेतल्या गेल्या नाहीत. आणि त्या संस्थेनं मागच्या 50 वर्षापासून आदरणीय डॉक्टर पाटील साहेबांवरती विश्वास ठेवून त्यांच्या नेतृत्वावरती एकमुखी ठेवून त्यांच्या हाती या संस्थेचा कारभार सोपवला. या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुमचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आम्हाला आपण मार्गदर्शन करावं. आज खरोखर अत्यंत आनंदाचा दिवस आहे. आज कुरुंदवाड गावातल्या अतिशय महत्वाच्या संस्था जी आमचे माने साहेब यांनी स्थापन केलेली होती त्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पराडकर साहेब, मुख्यतः त्या संस्थेचे प्रेरक कार्य करणारे आमचे सतीशजी माने आणि आपण सर्व त्या संस्थेतले पदाधिकारी, त्या संस्थेतले मुख्याध्यापक, त्यांचे सहकारी आणि आमच्याही कॉलेजचे प्रिन्सिपल आदरणीय गव्हाणे सर, आदरणीय मैंदर्गे सर, आदरणीय पटवारी सर, आदरणीय ढोले आणि इतर सर्व म्हणजे उपस्थित बंधू आपल्या इकडले आणि इथले या सर्वांना मी अगोदर नमस्कार करतो. आणि या कार्यक्रमाला आपण एक लक्षपूर्वक ऐकत आहात त्याचा मला फार अतिशय आनंद झालेला आहे. आता मी थोडक्यात येतो पण त्याच्या अगोदर एक गोष्ट आपण करायला पाहिजे ते म्हणजे आमचे माने साहेब. आपल्याला मला सांगायला अतिशय आनंद होतो की माने साहेबांची बदली मलेरिया ऑफिसर म्हणून लातूरला झाली आणि मग त्यांना असं वाटलं की आमची मैत्री झाली कुरुंदवाडचे ते असल्यामुळं मी तिथं काम केल्यामुळं तर त्यांची मैत्री आमची झाली आणि म्हणून त्यांना असं वाटलं की बाबा हे सर्व एवढे कार्यकर्ते इतर क्षेत्रामध्ये आहेत तर हे सर्व जर एखादी शिक्षण संस्था काढली तर फार चांगलं होईल. आणि म्हणून त्यांच्या प्रेरणेतून ही शिक्षण संस्था स्थापन झाली, शिवछत्रपती शिक्षण संस्था. तर ह्याचे मुख्य प्रेरणा स्तोत्र म्हणजे आदरणीय आमचे माने साहेब आणि म्हणून त्यांचं स्मरण आज आम्हाला एक आठवणीचं मोहोळ उठलेलं आहे की त्या कुरुंदवाड गावात आणि तिथल्या लोकांशी माझा जो संपर्क आला 4 वर्ष तर तिथल्या आठवणीचं मोहोळ आणि तिथल्या लोकांचं स्मरण आजही 50-60 वर्षानंतर सुद्धा मला होतंय हे मी सांगू इच्छितो. माने साहेबाचा तर फार मोठा संपर्क पुढे राहिला, भेटी जास्त झाल्या नाही पण त्यांच्या विचारसरणीतून ही संस्था स्थापन झाल्यामुळं आम्ही त्यांचं स्मरण नेहमी करत राहतो. आमच्या सर्व सदस्यांना सुद्धा ते सर्व
मान्य आणि त्यांनी पूर्वी त्यांच्या सहकार्य त्यांनी फार मोठं दिलेलं आहे. तर या त्यांच्या मेमो म्हणजे जे काही एक आठवणी आहेत त्या आठवणीच्या स्मरणार्थ आज त्यांना मी आदरांजली वाहतो. नुकतंच त्यांचं देहावसन झालं आणि त्यामुळं ही कार्य आता शैक्षणिक कार्यामधूनच त्यांना आपण श्रद्धांजली वाहून त्यांच्या स्मरणार्थ आपल्या संस्थेनं सुद्धा एक उच्च ध्येय गाठावं या शुद्ध आणि पवित्र हेतून हे कार्यक्रम मी अरेंज केलेला आहे. ह्याच्यामध्ये जसं माने साहेबांनी आम्हाला प्रेरणा दिली तशी आता आम्हाला तुम्हाला प्रेरणा द्यायची गरज आहे. कारण काय आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिक्षण हे जरी शाहू महाराजांनी कंपल्सरी आणि फ्री एज्युकेशन पूर्ण देशामध्ये 1920 साली प्राथमिक शिक्षण हे केलं. लंडन मधून त्यांनी जो काही एक आदेश पाठवला आपल्या संस्थांना तो महाराष्ट्रामध्ये क्रांती करणारा होता शिक्षण क्षेत्रामध्ये. आणि म्हणून त्या महात्म्याला सुद्धा आम्ही सारखं आठवण करत राहतो. त्यांच्या नावानं आम्ही शाहू कॉलेजचं नाव हे इकडं चालू केलं. हे मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो, आनंद होतो. मी जेव्हा पहिल्यांदा जुन्या राजवाड्यामध्ये गेलो तेव्हा त्यांचा पुतळा पाहिला आणि हा कोण मनुष्य होता, इतका धिप्पाड, इतका म्हणजे निर्धार असणारा आणि इतकं पुढे कार्य करणारा. तर ती प्रतिमा पाहून त्यांची तिथली पहिली आलं का लक्षात. मला इतका आनंद झाला, इतका माझ्या मनावर परिणाम झाला की त्यांच्या नावानंच आपण इकडं संस्था काढली पाहिजे असं आम्ही म्हणल्यामुळं पहिल्यांदा लोक विचारत होते कोण शाहू, कुठले, काय आहे काय नाही. पण आता त्यांचा परिचय या भागात जेवढा झालेला आहे तेवढा मला वाटतं दुसरीकडे झालेला नसेल. त्यांचं खरं स्मारक, आयडियालॉजिकल स्मारक, वैचारिक जे काही एक त्यांचा वारसा जपला पाहिजे त्या काळात त्यांनी सर्वसामान्य एज्युकेशन दिलं. आणि पण आता तेच एज्युकेशन चांगल्या दर्जानं देऊन आज संस्था पुढे गेली आमची. तर त्याच्या मागची मूळ प्रेरणा शाहू महाराजांची आहे. आणि त्याच्या अगोदर सुद्धा शिवछत्रपती यांनी जे काही एक स्वतंत्र राज्य निर्माण केलं आपल्या भारतामध्ये, तर हिंदवी स्वराज्य आणि हे स्त्रीची इच्छा आहे, हे स्वराज्य झालं पाहिजे असं त्यांना वाटत गेलं. आणि जे अखिल भारतीय इतिहासामध्ये जे कार्य शिवाजी महाराजांनी केलं तेच कार्य आधुनिक महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रामध्ये शाहू महाराजांनी केलेलं आहे. म्हणून या दोन राष्ट्रपुरुषांच्या नावानं आम्ही ही संस्था शिवछत्रपती शिक्षण संस्था आणि राजर्षी शाहू छत्रपती शिक्षण म्हणजे कॉलेज, आपलं राजर्षी शाहू कॉलेज, राजर्षी असं आम्ही त्यांना म्हणतो. आणि त्यामुळं ते नाव इतकं प्रसिद्ध झालं की आज सगळीकडं त्या नावाची चर्चा आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर जगात आम्हाला पाहायला मिळते. अशा सर्व हे वारसा आणि या सर्व उपक्रमाला माने साहेबांची प्रेरणा असल्यामुळं ते सोर्स कुरुंदवाडचा आहे. आणि म्हणून माझा आणि मी तिथं सर्व्हिस केली 4 वर्ष. ती आपण आत्ताच सांगितल्याप्रमाणे माझा फार मोठा सत्कार झाला. खूप मोठं लोक त्या ठिकाणी हजर होते आणि त्याच्यावर मी भारावून गेलो. त्यांनी तर मला म्हणले होते की इथंच चालू करा प्रॅक्टिस कुरुंदवाडला, तुम्ही तिकडे जाता कशाला गावाकडं वगैरे असं. आणि त्यांचा एक विचार होता की बाबा चांगले घरांदाज शिक्षण घेतलेले आर्थिक सुबत्ता असलेले लोक हे सर्व्हिस मध्ये जातच नाहीत तिकडं. आणि म्हणून डॉक्टर कसे काय सर्व्हिस मध्ये आहे असा प्रश्न मला पूर्वी विचारायचे लोक. तर आपल्या इकडं हे सर्व्हिस हे एकमेव प्रकार होता. मग नंतर मी येते वेळी मात्र लोकांनी फार मोठ्या प्रेमानं मला निरोप दिला आणि ते जे काही एक सेवा आहे
ते आजपर्यंत लोकांच्या स्मरणात आहे, माझ्याही स्मरणात आहे. उलट तर 25 वर्षापासून पर्यंत तर काही पेशंट येत होते विशिष्ट पद्धतीने, मला मुलगाच होत नाही, मला काहीतरी त्वचा रोग झालेला आहे, आम्ही जे कुष्ठरोग वगैरे बरे केले त्याच्यातून त्या पेशंटला आजपर्यंत सुद्धा एक फार प्रेमाचा वारसा आपण जपलेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणचे भोसले सर असतील, फॅमिली असेल, सुभेदार फॅमिली असेल, अर्जुन वाडकर फॅमिली असेल, आमचे गुलाम नबी म्हणून ते व्यापारी होते, डॉक्टर कटारे, डॉक्टर आत्निकर आणि इतर समाजामधले जे काही लोक होते राजकारणामधले सुद्धा ते माझे मित्र होते. पहिल्यांदा तिकडं रत्नापाम अण्णा कुंभार त्यांचं वर्चस्व होत. नंतर दिनकरराव यादव आले, ते एमएलए झाले आणि त्यानंतर तिकडे शेतकरी कामगार पक्षाचा थोडा चांगला प्रचार झाल्यामुळं बाबासाहेब देसाई आणि इमाम साहेब मतवार हे म्युन्सिपाल्टीमध्ये त्यावेळेस काम करत होते, अध्यक्ष होते आणि म्हणून त्यांचाही संपर्क मला आला. तर अशा अनेक लोकांचा संपर्क आल्यामुळं कुरुंदवाड हे माझं दुसरं घरच आहे असं मला वाटतंय. आणि म्हणून या कुरुंदवाड करता आता आपण काहीतरी केलं पाहिजे. तुमची संस्था आज आपण ऐकलं, आता मी संस्थेकडे येतो. संस्थेचं एक वर्णन करत असताना आमचे दोन्ही प्रिन्सिपल इतके तल्लीन आणि मग्न झाले होते की त्यांना काय बोलू, किती बोलू, काय सांगू हे इतकं झाल्यामुळं तास होत आला तरी सुद्धा ते अखेर मीच म्हटलं की आता बंद करा. आलं का लक्षात? इतके तल्लीन आमचे मैंदर्गी सर आणि इवन गव्हाणे सर यांनी संस्थेबद्दल इत्थंभूत माहिती दिलेली आहे. संस्था म्हणजे काय हो, शाळा कॉलेजेस हे ते चालतात, तुमच्या तर आमच्याहून जास्त आहे आणि उलट चांगल्या चाललेल्या आहेत. तुमचे 100% निकाल आहेत हे ऐकून मला आनंद झाला. पण त्याच्या पुढे गेलं पाहिजे. आज जगात जर जगायचं असेल तर दोन गोष्टीवर प्राधान्य द्यावं. हे ज्ञान आहे, ते ज्ञान तर वाढतच राहिलं पाहिजे, ज्ञानाची उपासना केली पाहिजे आणि त्याचबरोबर नवीन टेक्नॉलॉजीचं ज्ञान आपल्याला जास्त झाल्याशिवाय आपण प्रगतीच करू शकत नाही. म्हणून नवीन मेथड्स, नवीन काय चाललंय या जगामध्ये हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं पुढे जाणार नाही. मला सांगायला अतिशय आनंद होतो की पूर्वी आपण कालच आम्ही राधाकृष्णन आपले जे अध्यक्ष होते त्यांच्या नावानं ते फार मोठे फिलॉसॉफर, ज्ञानी पुरुष, एक ऋषितुल्य, एक ऋषीचा आधुनिक ऋषी. पण पूर्वीच्या ऋषीची कल्पना तुम्ही सोडून द्या आणि आधुनिक ऋषी कसे असू शकतात हे आपले आयडियल कल्चरचं प्रतीक राधाकृष्णन होते. आणि म्हणून ते व्हिजिटिंग प्रोफेसर होते. लंडन आणि कोलंबिया युनिव्हर्सिटी अमेरिकेमध्ये व्हिजिट्स करून ते लेक्चर्स द्यायचे. आम्हाला फार मोठा अभिमान वाटायचा की आज आपल्या भारतातला एक माणूस इंटरनॅशनल स्कूल्स आणि जे काही कॉलेजेस आहेत, नामांकित आहेत ऑक्सफोर्ड सारखे, त्या ठिकाणी जाऊन ते व्हिजिटिंग लेक्चर्स देतात. पण आता काय झालं तर आता असा बदल झालाय, मी आपल्याला सांगू इच्छितो की आज प्रत्येक जगातल्या नामांकित युनिव्हर्सिटीमध्ये जर मोठे प्रोफेसर कोणते असतील तर ते इंडियन्स आहेत. जगातल्या 7-10 कंपन्या मोठ्या काढल्या तर त्याचे 7 मॅनेजर्स हे इंडियन्स आहेत. आणि म्हणून आज आपली प्रगती झाली नाही असं काही लोकांना वाटत असलं तर तो एक मिथ आहे, ते सोडून द्या आणि अशी माहिती घ्या की जगामध्ये भारतीय लोकांचं वर्चस्व किती मोठ्या प्रमाणात आहे. आज एका कंपनीनं सर्वे घेतला, त्यांना काय वाटलं की जगामध्ये टॅलेंट किती आहे म्हणून 1000 लोक निवडायचे, तर 1000
1000 लोकांमध्ये त्यांनी सर्वे घेताना मोस्ट टॅलेंटेड पीपुल हे काढले एका कंपनीनं. तर त्याच्यामध्ये आपल्या भारतातले सर्वात नंबर 1 मध्ये जवळजवळ 200 लोक त्याच्यामध्ये आपले भारतीय झाले आणि 110 अमेरिकन झाले आणि मग चायनाचा नंबर 3रा आला 100 वगैरे. म्हणजे इतके टॅलेंटेड लोक आपल्याकडे आहेत आणि तेच मोठ्या कंपन्यांमध्ये सर्व थिंक टँक्स म्हणून काम करू लागले. ते थिंक प्रॉडक्ट्स निर्माण करू लागले. त्या प्रॉडक्ट थिंक प्रॉडक्ट्सचे रिअल प्रॉडक्ट्स होऊ लागले. याचं उदाहरण द्यायचं झालं तर जगामधले 3 माणसं, त्यांना तुम्ही 3 वेडे म्हणा, त्यांनी शाळा कॉलेजेस सोडून दिले आणि आपल्या धंद्यामध्येच लक्ष घातलं. असे स्टीव्ह जॉब्स, ऍपल कंपनीचा संस्थापक आणि तो खरा जगातला एक अद्वितीय माणूस की ज्याला खायला अन्न मिळत नव्हतं, असा माणूस जगातला सर्वात श्रीमंत माणूस झाला. स्टीव्ह जॉब 5 वर्षापूर्वी मेला आणि त्यांनी इतकं नवीन संशोधन या कंपनीमध्ये आलं. कंपनीतून त्याला काढून टाकण्यात आलं होतं, पण त्यानं चाणक्यानं जशी प्रतिज्ञा केली होती की जोपर्यंत मी या देशाचा राजा निर्माण करणार नाही तोपर्यंत मी माझ्या शेंडीला घाट मारणार नाही, म्हणून ती शेंडी खुली ठेवलेली. ती प्रतिज्ञा आपल्या सर्वांना माहिती असते. तशा पद्धतीनं या स्टीव्ह जॉब्सने एक प्रतिज्ञा केली की जोपर्यंत या कंपनीचे सर्व डायरेक्टर्स येऊन माझी माफी मागून त्याला काढून टाकण्याला आलं होतं कंपनीतून, या ऍपल कंपनीतून सुरुवातीला, तर हे सर्व येऊन माझी माफी मागणार नाहीत तोपर्यंत चेअरमन म्हणून मी या कंपनीमध्ये येईन, कर्मचारी म्हणून नव्हे. तर अशा पद्धतीनं त्यांना बोलून आणलं आणि मिरॅकल काय झालं, चित्र बदलून टाकलं. हे ऍपल कंपनी $1 ट्रिलियन कंपनी आता सध्या झालेली आहे. $1 ट्रिलियन म्हणजे काय असतंय हे ऍपल कंपनीनं दाखवून दिली की आपला देश $1 ट्रिलियन कडे आता गेलाय, झालाय. 1 ट्रिलियन 2 ट्रिलियन कडे आपण चाललो. पण कंपनी एक प्रायव्हेट 100,000 बिलियनची कंपनी म्हणजेच 1 ट्रिलियनची कंपनी ही कशी काय प्रगती करू शकते, तर त्याचं रहस्य मी 1 मिनिटात सांगतो की गेल्या वर्षी त्या स्टीव्ह जॉब्सनं G5 म्हणून जे काही G8 पर्यंत त्यानं शोध लावलेले आहे, पण G5 व्यवहारात आणायचं ठरवलं कंपनीनं आणि त्याचे फोन काढले तर ते फोन 4.5 लाख कोटीला विक्री झाली. भारतामध्ये 1.5 लाख कोटी, अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये 1.5 लाख कोटी आणि चीनमध्ये 1.5 लाख कोटी. इतकं एका फोनची विक्री होऊ शकते आणि मग ती कंपनी वर जाऊ शकते. अशा पद्धतीचं टॅलेंट हे बिल गेट्सनं दाखवलं. त्यांचे विंडोज प्रसिद्ध झाले. मायक्रोसॉफ्ट कंपनी, हे साधे माणसं, त्यांच्या घरात अत्यंत दारिद्र्य आणि तरी सुद्धा त्यांनी जगातला सर्वात नंबर 1 श्रीमंत माणूस म्हणून बिल गेट्स झाला, नंतर स्टीव्ह जॉब्स झाला आणि नंतर झुकेरबर्ग आता 100 बिलियनच्या पुढे गेलेला आहे. तर त्याचं तर काही शाळाच माहितीच नाही, शाळेतच गेले तो ग्रस्त, घरीच बसून कम्प्युटर शिकत गेला, वाढत गेला आणि त्याच्यातून त्यांना 100 बिलियन ही कंपनी काढली. पण ह्या तिघांचे वैशिष्ट्य असं आहे बंधनो की जे आपण फॉलो केलं पाहिजे. त्यांनी आपली सगळीच संपत्ती टोटल हे जगाला अर्पण केली, जगाला. आलं का लक्षात? आणि म्हणून आज बिल गेट्स फाउंडेशन वर सगळ्या जगातले कार्यक्रम चालू आहेत. आपल्या भारतातला लसीकरण कार्यक्रम तिच्या फंडिंग मधून चालला. सगळ्यांचं सहकार्य आपल्या भारताला आहे. अशा पद्धतीच्या कंपन्या काढणारे थिंक टँक आपल्याला निर्माण करावं लागणार आहे, थिंक प्रॉडक्ट्स निर्माण करावं लागणार आहे आणि मग प्रत्यक्षात ते प्रॉडक्ट्स येतात. तर हे कार्य करायचं असेल तर आपल्याला एक मोटिवेशन घेऊन, असं काही संस्था छोट्या, आमचा सुरुवात प्रयत्न आहे
मी थोडं अमेरिकेतली माहिती तुम्हाला 1 मिनिटात नंतर देईल. पण मी सांगत असताना तुम्हाला असं सांगितलं की आमच्या ह्या 2 प्रिन्सिपलला माहिती आपल्या कॉलेजची देताना इतके ते तल्लीन झाले की काय सांगू काय नको असं वाटत गेलं. ते इतक्या प्रवाहीपणे सांगित गेले म्हणजे त्यांचा विश्वास, आत्मविश्वास, उत्साह, प्रेरणा हे सगळं त्यांच्या बोलण्यामधून तुम्हाला दिसलं. आणि असे माणसं जर हेड मध्ये असतील तर ते माणसं सगळ्या दुसऱ्या आपल्या कलिग्स मध्ये प्रेरणा निर्माण करू शकतात, उत्साह निर्माण करू शकतात, लीडरशिप तयार करू शकतात. अशा पद्धतीने लीडरशिप तयार झाली. आम्ही प्रिन्सिपल म्हणून निवड केली नाही, इंटरव्ह्यू घेतले नाही, पण चांगले माणसं बोलवून त्यांना तुम्ही या म्हणून इथं केलं. वाघमारे साहेबाला आम्ही प्रिन्सिपल केलं. 25 वर्ष त्यांनी या ठिकाणी काम अतिशय सुंदर करून जवळजवळ आम्हाला हे शाहू पॅटर्न काय आहे हे सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं. त्यांचं कर्तृत्व पाहून त्यांना मराठवाडा युनिव्हर्सिटी त्याचे पहिले व्हाईस चान्सलर म्हणून वाघमारे साहेबाला नेमलं. त्यांनी ते 5 वर्षात अत्यंत चांगला कारभार करून एक व्हाईस चान्सलर कसा असला पाहिजे हे आदर्श घालून दिला त्या मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये. ते पुन्हा नगराध्यक्ष झाले आणि ते राज्यसभेचे सभासद सुद्धा झाले. मलाही पक्षानं तिकीट देऊन राजकारणामधून राज्यसभेमध्ये पाठवलं आणि मी म्हणजे एका संस्थेमधून 2 राज्यसभेचे सभासद, मराठवाड्यातून 5 राज्यसभेचे सभासद, आमचे शिवराज पाटील, आमचे विलासरावजी देशमुख, काळदाते हे सगळे राज्यसभेचे सभासद होते. म्हणजे हे सगळे लातूरचे पुत्र. याच्यावरून तुम्ही बघा की काय कारण आहे हे प्रगती होण्याचं. तर ही टॅलेंट, ही निष्ठा या सर्व लोकांमध्ये होती आणि ते आपण बाळगली इथं. म्हणून आज आपली संस्था तुम्ही ऐकून थक्क होऊन गेला असाल की काय ऐकावं, किती लक्षात ठेवावं, आणि ते शक्यच नाही. म्हणून आज राष्ट्रपतींनी किंवा निर्मला सीतारामननी मुलांना सिलेक्ट केलं, दुसरे 5 मुलं सिलेक्ट झाले. अशी परिस्थिती आली पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला एक आपला आनंद, स्वाभिमान हा वाढत जातो. अशा प्रकारच्या प्रेरणा देणारे आपले आमच्या संस्थेला भेटले लोक, आणि म्हणून ही संस्था प्रगती करत राहिली. आणि ह्या सगळ्यांनी अनुभव राष्ट्रीय नव्हे आंतरराष्ट्रीय अनुभव घेतलेले आहेत. आमचे वाघमारे सर फुलब्राईट स्कॉलर म्हणून त्यांची निवड झाली. अमेरिकेत जाऊन 2 वर्ष त्यांनी संशोधन केलं आणि एक विषय नवीन मांडला की तिथले ब्लॅक लोक, ज्याला आपण निग्रो म्हणतो, निग्रो शब्द वापरायचा नाही अमेरिकेमध्ये. निग्रो म्हणलं की शिवी होते म्हणून त्याला ब्लॅक म्हणायचं, आलं का लक्षात. तर ह्या ब्लॅक लोकांबद्दल त्याने इतकं संशोधन केले की खऱ्या अर्थानं त्यांना ब्लॅक पॅन्थर म्हणले आणि त्याच्यातून इथं जे आहेत ते आपल्या इथं पॅन्थर्स निर्माण झाले. असे मूलभूत काम करणारे लोक आपल्या संस्थेमध्ये होते. त्यांनी हे विचार मांडले की मूळ, आलं का लक्षात. अशा पद्धतीनं प्रेरणादायी विचार देणारे लोक होते. त्याच्यामध्ये मुख्य प्रेरणा आम्हाला जी काही मिळत गेली ते संत परंपरा सुद्धा फार मोठी आहे. आज संत तुकाराम महाराजाचं आपण सर्व जग कौतुक करतं. सर्व जग कौतुक करतं म्हणजेच काय की त्यांना आपण तर मानतो, पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या संत तुकारामाचा अभ्यास करण्याकरता एक महिला अमेरिकेतून आली आणि पूर्ण सगळं सोडून ते भारतीय झाली. इथे येऊन राहिली, PhD वगैरे होऊन सगळ्या डिग्र्या घेतलेली, अतिशय चांगले नोकरी असलेली, ते सोडून किंवा हे काय संत परंपरा आहे. आणि तिनं तुकाराम महाराजांच्या अभंगाचा भाषांतर केलं, सॉंग्स ऑफ तुकोबा.
असे म्हणून 100 निवडक श्लोकाचं तिचं नाव आहे गेव ऑमवेट. लक्षात, गेल गेल म्हणतात आपण. आता तिचं नाव, ते भारतामध्ये येऊन सेटल झालेले आहे, पुण्याला राहतात आणि इथलाच एक चांगला जोडीदार त्याने निवडला, ते म्हणजे आपले भारत पाटणकर. अलग लक्षात, डॉक्टर आहेत ते, डॉक्टर म्हणजे PhD वगैरे. आणि ते दोघं, मग आता त्या बाईचं नाव बदललं. तिनं म्हणली ते मी भारतीय नाव घेणार आणि शलाका म्हणून तिचं नाव झालं. आणि तिनं खऱ्या अर्थानं भारतामध्ये ज्ञानाचा प्रसार करण्याचं ठरवलं. आणि हे दोघेही फार मोठ्या प्रमाणामध्ये समाज परिवर्तनाचं कार्य, समाज बदलणार पाहिजे, समाज बदलू शकतो, तर अशा पद्धतीने कार्य करत असताना त्यांचं नाव शलाका हे ठेवलेलं आहे. आणि म्हणून ज्ञानाच्या, तर शलाकेबद्दल एक मला श्लोक आठवला, तर ते अज्ञान तिमिरांधस्य ज्ञान अंजन शलाकया चक्षु उन्मीलित येन तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे अज्ञानाचा अंधकार पसरला असताना ज्ञानाचं अंजन ज्या शलाकानं काढलं आणि डोळे उघडले, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे येण्याची वाट ज्या गुरुनं दाखवली, त्या गुरुला माझा नमस्कार असा हा श्लोक आहे. तर तो श्लोक ह्या शलाका म्हणजेच पुढच्या खेल ऑमवेट ह्याला लागू होतो. हे सुद्धा आमचे प्रेरणास्थान आहे. आपल्या प्रयत्नातून त्यांनी जग बदलण्याचा प्रयत्न करू लागले. तुकाराम महाराजांना जग जसं बदललं, तशा पद्धतीनं शंकराचार्यानं जग बदललं. आपले विवेकानंद स्वामी त्याने अमेरिकेमधल्या आपल्या भाषणानं आणि इतर नंतर सगळं ज्ञान प्रसार करून भारतामध्ये युवकांना प्रेरणा स्तोत्र, जगाला प्रेरणा स्तोत्र विवेकानंद, शंकराचार्य, ज्यांनी पूर्ण देशामध्ये एक वातावरण वेगळं होतं ते बदलून अगदी थोड्या वेळामध्ये हे सगळे गेले माणसं. आणि ह्यांनी या तिघांनी आणि आधुनिक जगामधल्या त्या तिघांनी हे जग बदललंय. तर यांना अगोदर आपण म्हणजे हे आता आमचंही सर्व लक्ष लागलं ते ज्ञानाकडे. आत्ताच आपण पाहिलं की आमचं बोधचिन्ह काय आहे, म्हणजे काय ना त्याच्यामध्ये आरोह तमसो ज्योती हा काल्पनिक पक्षी आहे फिनिक्स. तो त्याच एक विशेष काय आहे की तो वादळ आलं, आग लागली वाळवंटामध्ये, तर आपली चोच वाळूमध्ये लपून ठेवतो आणि ते सगळं गेल्यावर पंख जळाले असताना सुद्धा पुन्हा उडण्याचा प्रयत्न करतो. तसं ज्ञान हे जे आहे त्याचा प्रसार करण्याकरता ही संस्था एवढे कष्ट सोसून हे म्हणून ते जे काही आपण बोधचिन्ह केलेलं आहे त्याच्यामध्ये जे पंख दिसल्यासारखे तुम्हाला वाटू लागले, ते पंख नव्हे, ते अग्नीच्या ज्वाळा आहे. आणि त्याच्यामध्ये मध्ये पक्षी आहे. तो पक्षी जळून जरी गेला असला वरून, तरी त्याची जिवंतपणा असल्यामुळं तो पुन्हा जागा झाला. आरोहत मसू ज्योती, या अंधारामधून ज्ञान निर्माण झालं आणि ते ज्ञान जगामध्ये पसरलं. अशा पद्धतीचा एक बोधचिन्ह आणि बोधवाक्य आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम विद्यते, म्हणजे ज्ञानासारखी पवित्र गोष्ट नाही. विषयांचे म्हणजे ज्ञान, विषयाचे बोलणे, ज्ञान याबद्दल बोलणे, अनुभव ज्ञानाचे बोलणे आणि ज्ञानात बद्दलच आपण जगात इतकं चर्चा करणे की त्याचा कंटाळा येणार नाही, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते, ज्ञानासारखं पवित्र शुद्ध या जगामध्ये दुसरं काहीच नाही. म्हणून आमच्या पूर्वजांनी प्रार्थना केली की जगामध्ये ईश्वर तुम्हाला प्राप्त झाला तर काय मागताल त्याच्या समोर,
तर हे काय म्हणले की आनो भद्रहारतु विश्वता, सर्व जगातून चांगले विचार, बुद्धीला पोषक आणि शुद्ध असे विचार आम्हाला येऊ दे जगातून, ही प्रार्थना त्यांनी केली. आणि अशा पद्धतीनं ज्ञानाचं एक सतत यज्ञ आपण या ठिकाणी चालू ठेवलेला आहे आणि त्याच्यातूनच हा पुढचा पॅटर्न वगैरे निर्माण झालेला आहे. तर या ठिकाणी आता आपण अगदी एकत्र होऊन हे मन एकचित्त करून ऐकले. जास्त वेळ झाल्यामुळं कंटाळा येण्याची शक्यता असते. माझे वाचन कंटाळा होईल, पण आमच्या दोघांच्या पूर्ववर्त्यांचं तर भाषण अतिशय मोलाचं झालं. आणि त्या दृष्टीनं आणि जे वेगवेगळे उपक्रम केले ह्याने तर आपल्याला सर्व सांगितलं की बाबा संस्था पुण्या स्तराला गेली वगैरे. तर माझे वेगळे काही अनुभव मी आपल्याला सांगू इच्छितो. आम्ही भाषा शिक्षणावर फार मोठा जोर दिला आणि त्या दृष्टीनं एक पहिली गोष्ट सांगतो मी की भाषा शिक्षण वाढण्याकरता निरनिराळ्या भाषेचा अभ्यास झाला पाहिजे. मग जुन्या भाषा जे आहेत ते संस्कृत आणि पाली. आता पालीला महत्व जास्त आलं कारण त्या पाली भाषेला म्हणणारा एक विशिष्ट वर्ग निर्माण झाला आणि त्याचा अभ्यास त्यांना करावा वाटला. त्यांच्या प्रार्थना वगैरे पूर्वीच्या होत्या ते आता नवीन पद्धतीने ते मांडू लागले. मग हे सगळं झालं तर लोकांना काय करणार, म्हणून पाली भाषेचा अभ्यास सुद्धा झाला पाहिजे असं संस्थेनं ठरवून पाली आणि संस्कृत मुख्य हे आपला सर्वांचाच मानबिंदू आहे. आपलं सगळं संस्कृत मध्येच कल्चर, राष्ट्रवाद, कल्चरल राष्ट्रवाद हे सगळं संस्कृत मधूनच सर्व मांडलेलं आहे पूर्वीपासून. आणि हजारो वर्ष जुनी भाषा ज्याच्यामध्ये ज्ञान ज्ञान आणि ज्ञान हेच गोष्टी होत्या. त्या उपनिषदातून आलेले सगळे संकेत आज आपण पाळत गेलो म्हणून संस्कृत भाषेला आम्ही महत्व दिलेलं आहे. पण त्याचबरोबर या संस्कृत भाषेला महत्व देऊन आम्ही इथं लातूरमध्ये पहिल्यांदा संस्कृत चालू केले शाळेमध्ये. त्यानंतर कॉलेजमध्ये आलं, कॉलेजमधून BA म्हणजे वरच्या वर्गात सुद्धा संस्कृत आपण चालू केलं आणि नंतर MA सुद्धा व्हावं अशा दृष्टीनं प्रयत्न केला. पण अलीकडं संस्कृत भाषा शिकण्याकडे लक्ष नाही. संस्कृत भाषा मॅट्रिक पर्यंत मुलं शिकतात कशा करता, मार्क्स घेण्याकरता. आणि म्हणून त्यांना 100 पैकी 100 मार्क मिळू शकतात भाषा म्हणजे संस्कृत. आणि म्हणून त्याला ते झालं. पण पुढे आता वर्ग बंद पडण्याची पाळी आली. आम्ही ही भाषा जतन करावी म्हणून जवळजवळ BA MA पर्यंत कोर्सेस काढले. पण टीचर्स आहे मान्यता आहे पण हे नाही, मुलं कमी पुढे झाली. आता पूर्वी फार मुलं होते संस्कृतला. तसंच आपल्याला नुसत्या भारतीय भाषा शिकून उपयोग नाही म्हणून आम्ही फॉरेन लँग्वेजेसचा अभ्यास 25, 30, 40 वर्षापूर्वी चालू केला. रशियन भाषेचा अभ्यास. अहो रशियन भाषा ऐकण्यात नाही, त्यांच्या कुणाला माहिती नाही ना काहीच. मग त्याचा शिक्षक म्हणणं कठीण म्हणून आम्ही एक आमचा शिक्षक रशियाला पाठवला. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये एक देशमुख म्हणून होते आमच्याकडं. त्यांना आम्ही स्वखर्चानं त्या रशियाला पाठवून तिथं 2 वर्ष रशियन शिकून ते डिग्री घेऊन आले. मग क्वालिफाईड झाले ते टीचर म्हणून. आणि म्हणून त्यांना इथं हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ रशियन हे नेमलं आणि ती भाषा शिकवायला सुरुवात केली. तर हजारो मुलांनी ती भाषा शिकली आपल्याकडे. आज जितकी रश व्हायची की रशियन भाषा नाही दुसरी घ्या म्हणायची पाळी आमच्यावर आली. आणि अशा पद्धतीने ते पॉप्युलर होऊन आतापर्यंत 35 वर्ष मुलांना शिकवून ते रिटायर झाले. आणि रिटायर झाल्यावर मग मात्र प्रश्न पडला आता रशियन टीचर कुठे आहे. आणि म्हणून ते टीचर नसल्यामुळं
ही भाषा जवळजवळ बंद व्हायच्या पाळीवर आली आहे. आमच्याच विद्यार्थ्यांनी काहीतरी दिवस हे शिकवण्याचा प्रयत्न चालू